माझी व्यथा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरगावात 50-60 घरांची वस्ती होती. ती 2 गटात विभागलेली होती. एक पाटील व दुसरा बौद्ध धर्मी व महार समाज. गावात एका टोकाला बौद्ध व महार राहायचे, तर दुसऱ्या टोकाला पाटील समाज राहायचा. बौद्ध महार समाजाच्या झोपड्या तर पाटील समाजाचे मोठमोठे वाडे होते. त्यातच एक वाडा पोलीस पाटील उत्तमराव पाटलाचा होता. गावाच्या वेशीवरूनच डौलात उभा असलेला, उंचवट्यावर बांधलेला, गावाच्या मधोमध असलेला हा वाडा गावात येणाऱ्याचं दुरूनच स्वागत करत होता. उत्तमराव पाटील हे खूप मनमिळाऊ, दयाळू, श्रद्धाळू वृत्तीचे होते. त्यांचा देवावर विश्वास होता. कार्तिक महिना आला म्हणजे पहाटेच्या वेळेला काकड आरती. श्रावण महिना आला म्हणजे प्रत्येक सोमवारी शंकरजीच्या देवळात शिवलीला, अमृताचं पारायण नियमान व्हायचंच. प्रत्येक एकादशीला संपूर्ण गावातून भजन गात गात मिरवणूक काढणी. एकादशीचा दुसरा दिवस बारसचा. ही बारस गावातील प्रत्येकाला वाटून दिलेली असायची. त्यामुळे प्रत्येक पंधरवाड्याला घर पिछे एक माणूस प्रमाणे बारस असलेल्या घरी जेवायला असायचा. टाळ वाजायचे, मृदंग वाजायचे. विठोबाच्या नावाच्या गजरात पूर्ण गाव दुमदुमून जायचा. अशा प्रकारे उत्तमरावांनी गावातील लोकांना चांगल्या सवयी लावल्या होत्या. त्यांच्या सुस्वभावीपणामुळे व मनमिळाऊ वृत्तीमुळे लोक त्यांचा मान राखत, त्यांचा आदर करत, रोज चावडीवर बसून ते हरिपाठ करत. त्यांच्याबरोबरच शेतातून थकून भागून आलेले लोक चहा घेऊन हरिपाठासाठी त्यांच्या आधी येऊन बसलेले असत. उत्तमरावांच्या घरी आलेला माणूस कधीच उपाशीपोटी जात नसे. घरच्या मंडळींना 2-3 माणसांचं जेवण रोज जास्तीचंच करून ठेवावं लागत असे. उत्तमरावांची पत्नी पार्वतीबाईंचा स्वभाव सुद्धा उत्तमरावांसारखाच होता. घरातील गडी माणसांना त्यांनी कधीच नोकरासारखं वागवलं नाही. आपण खायचे तेच अन्न नोकरांसाठी असायचं. दिवाळी सणाला सर्वांना 2-2 बोकाचे पैसे व 2-2 शेर धान्य व 2-2 जोडी कपड्यांच्या द्यायच्या. त्यामुळे नोकर मंडळी त्यांच्यावर भलतेच खुश असायचे. दरवर्षाला एखाद्या गरीब घरातील मुलीचं लग्न जमवून देणे. लग्नाला लागणारा सर्व खर्च उत्तमराव स्वतः करायचे. एवढंच नाही तर स्वतः जातीने हजर राहून कन्यादान सुद्धा करायचे. पार्वतीबाई नवऱ्या मुलीची खणा नारळाने ओटी भरायच्या, नवरीला सार करूनच घरी परत यायच्या. उत्तमरावांना 3 मुलं व 1 मुलगी होती. थोरल्या मुलाच लग्न झालेलं होतं. सूनही त्यांना हवी तशीच मिळाली होती. घराला शोभेल अशीच सुंदर, घरातील लोकांना सांभाळून घेणारी, मोठ्यांचा मान राखणारी, आदर करणारी, घर नीटनेटकं ठेवून घरातील सर्वांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन वागणारी, नोकरांकडून प्रेमाने काम करून घेणे, ह्या तिच्या चांगुलपणामुळेच सर्वांची आवडती होती. थोरला मुलगा हिम्मतराव गाव सोडून खापरखेर ह्या गावी असलेली शेती सांभाळायचा. त्यासाठी त्याला बहुतेक करून घरापासून दूरच राहावं लागे. त्या काळात वाहनांची सोय नसल्यामुळे तो घोड्यावरूनच दर 2 दिवसांनी खापरखेडला जात असे. 2 नंबरचा मुलगा पुंडलिक हा शिक्षणासाठी लहानपणापासूनच तालुक्याच्या ठिकाणी राहायचा. 4 मित्र मिळून भाड्यानी खोली केलेली होती. पोळा व उन्हाळ्याच्या सुट्टीतच तो गावी यायचा. पोळा हा सण श्रावणातच येत असल्यामुळे श्रावण महिना हा भरपूर पावसाचा, कधीकधी तर महिन्याभराची झळी लागलेली असायची. सूर्यनारायणाचे दर्शन म्हणून होतच नव्हते. त्यामुळे गावातील लोकांचे हाल म्हणून विचारूच नका. गावात चिखल एवढा की कुंभाराने तयार केलेल्या मातीसारखा एक पाय घाला व दुसरा पाय काढा, आणि तोही ताकद लावून. शेतामध्ये पण जायची सोय नाही. मुरोती पावसामुळे जमिनीच्या पोटात पाणीचं पाणी भरलेले. अशा जमिनीवर चालल्याने जमीन कडक बनते व पेरणीसाठी तयार करायला जड जाते. मग काय, मज्जाच गावकऱ्यांना आराम करण्याचा बहानाच मिळतो. अशा वेळेस आरामात चावडीवर बसून गप्पा मारायच्या. मारुतीच्या देवळात देवासमोर गाढाणं मांडायचं. हनुमंता कशी लावली चिंता, पाणी थांबू दे. व दिवसाचे कामं म्हटलं तर शेतीची अवजारे तेज करायचे, गोठ्यातील चिखल साफ करणे. पोळ्याचा सण 2 दिवसांवर आलेला असल्यामुळे बैलांच्या शेपटीला आकार देणे,
त्यांची खुरं कापणे, शिंगांना रंग देणे ही कामे उरकून घेत असत. अशा पावसात पुंडलिकाची सुद्धा गावाला यायची फारच पंचाईत व्हायची. पुंडलिकाचा सर्वात आवडता सण पोळा आहे हे उत्तमराव जाणून होते. एरवी पुंडलिक बैलगाडीने किंवा दमनीने गावी यायचा, परंतु पावसात बैलगाडी व दमनी चालत नसल्यामुळे उत्तमराव पाटील गाढववाल्यांना भरपूर पैसे देऊन तालुक्याला पाठवायचे. मग काय, पुंडलिक महाराज गाढवावर स्वार होऊन गावी पोळा साजरा करण्यासाठी यायचे. अशा प्रकारे पुंडलिकाचे शिक्षण 10वी पर्यंत पूर्ण झाले. त्या काळात 10वीला फार महत्त्व होते. पुंडलिकाला शिक्षकाच्या नोकरीची ऑफर आली. शेतीची जास्त ओढ असल्यामुळे ती त्याने नाकारली. धाकटी मुलगी द्रौपदी सर्वजण तिला धुरपता म्हणून हाक मारत असत. 3 भावां मिळून एकच बहीण असल्यामुळे धुरपतेचे भारीच लाड. गावातील कुंभारानं नवीन खेळणं तयार केलं की त्या खेळण्यासोबत आधी धुरपता खेळायची. कुंभार स्वतः जातीनं वाड्यावर खेळणं आणून द्यायचा आणि शेरभर जोंधळ घेऊन जायचा. आई बाबा कुठल्याही गावी जाऊ दे, धुरपता सोबत असायचीच. धाकटा मुलगा श्रीकृष्णा ह्याला सर्वजण किसना म्हणून हाक मारायचे आणि किसना थोडा स्वभावानं हट्टीचं होता. दादा, मला घोड्यावर बसून पूर्ण गावाला चक्कर मारायची. हातपाय घासून भोकाड पसरलं की दादा जेवत असो झोपलेला असो उठून त्याला घोड्यावरून नेणं भागच पडे. बाबा, मला तुमच्या खांद्यावर बसून चावडीवर जायचं, तर न्यावचं लागे. कधी कधी तर घरातील नोकरांनाच घोडा बनायला लावायचा. पूर्ण वाड्यातून फिरवून आणायचा. आता घोड्याला भूक लागली म्हणून गवत खायला घालायचा आणि खावंच लागे नाहीतर षटके मारायचा. घोड्याला तहान लागली म्हणून दारातील हौदात तोंड घालूनच पाणी प्यावं लागे, कारण घोडा असं पाणी पितो. बिचाऱ्या त्या नोकराची स्थिती बघण्यासारखी व्हायची. अशाच प्रकारे दिवसामागून दिवस जात होते. जसे उन्हाळ्यामागून पावसाळा, पावसाळ्यामागून हिवाळा, त्याचप्रमाणे सुखामागून दुःख हे येतच असतं. कालचक्र हे सतत फिरतच असतं. त्याला प्रत्येकाला सामोरं जावंच लागतं. म्हणूनच की काय, डोंगरगाव हा काळाच्या अवाढव्य पंजात जखडला गेला. त्या रात्रीला काळ रात्रच म्हणता येईल. गावात काळाकुट्ट अंधार, रात किडे किरकिर करीत होते. घुबड घरावर बसून विद्रूप आवाजात घू घू करत होती. टिटवी टीव तीव अशी कर्कश आवाज करीत गावावरून घिरट्या मारत होती. आकाशात चंद्र तारे लोपलेले होते. कुत्रे इरावत होते, कारण तो दिवस अमावशेचा होता. जिकडे बघावे तिकडे दिसत होता फक्त काळाभोर अंधार. त्या अंधाराची छाया बिचाऱ्या घरातील लहानग्या दिवालगिलीला पेलवत नव्हती. आपली पूर्ण ताकद एकवटून ती अंधाराचं साम्राज्य कमी करण्याचा प्रयत्न करत होती. पण हवेची एक झुळक येऊन तिला सक्त ताकीद देऊन असं करण्यास मनाई करून जात होती. गावातील सर्वांनाच कळत होतं, एवढे सर्व अमंगल संकेत मिळत आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी विपरीत घडणार. पण नेमके काय घडणार, कसं घडणार, कोणावर घडणार, ह्या विचारातच गावकरी झोपी गेले. आणि डोळा लागतो न लागतो तोच जोर जोरात रडण्याचा आवाज कानावर पडला. प्रत्येक जण आपापल्या अंथरुणावरून तारकन उठला. दरवाजा खाडखाड उघडून बाहेर आले व प्रत्येक जण एकमेकांना विचारत होता, हा रडण्याचा आवाज कोणाचा, कोठून येतो? प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भयावह प्रश्नचिन्ह दिसत होतं. सर्वजण आवाजाच्या दिशेने धावत सुटले. बघतात तर काय, आवाज पाटलांच्या वाड्यातून येत होता. हे बघून कुणाचीच वाड्याच्या पायऱ्या चढून आतमध्ये जाण्याची हिंमत होत नव्हती. प्रत्येकालाच हा प्रश्न पडला होता की आतमध्ये गेल्यावर काय भयानक बघायला मिळणार. ह्या धास्तीने सर्वांच्या छातीत धडधडत होते, पायाला गोळे येत होते. अशा मनस्थितीत गावकरी आतमध्ये पोचले. बघतात तर काय, पाटलांचा थोरला मुलगा निपचित पडलेला होता. त्याच्या भोवती घिरट्या घालून बसलेले पाटलाचे कुटुंब ओक्साबोक्सी रडत होते. हे कसे घडले, का घडले, कशामुळे घडले, कुणाला काहीच कळत नव्हतं. हिम्मत सकाळीच खापरखेड गावावरून परत आला होता. चावडीवर बसलेल्या बऱ्याच लोकांनी त्याला येताना बघितलं होतं. कुणी हिम्मतला दुपारच्या वेळेत किसनाला पाठीवर घेऊन फिरवताना बघितलं होतं. आणि आता बघतात तर काय, हिम्मत असा थंड पडलेला प्रत्येकाचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.
परंतु हे सगळं खरं होतं. हिम्मत ह्या जगातून कायमचा निघून गेला. त्याचा आत्मा परमात्म्यात विलीन झाला राहिलं होतं. फक्त हाडामासाचं शरीर प्रत्येक जण आपापल्या विचारानुसार हिम्मतचं जाण्याचं कारण शोधून काढत होता. एक म्हातारा माणूस पुढे येऊन हातातील काठी टेकवत, लखव्यानी हालत असलेल्या मानेचा भार सांभाळत रडवेल्या आवाजात म्हणाला, आज अमावस्या हाय. पोराला खापरखेड्यावरून येता येता नाल्यातल्या वडावरच्या भूतानं झपाटलं असणार. तरी म्हणू मी, बा हिम्मत, तू भल कोण्या वागती उठतं अन सुटतं. तू या रखवालीसाठी कमरीत वादी बांध. पण आजकालचे पोरं हूर आहेत. म्हाताऱ्या माणसाचं ऐकतात कुठी. बापा देवा, तुले हे तरणताट पोरगच दिसलं न्याले. आम्ही म्हातारे खोळं काय, तुले दिसलो नाहीत. इतकी तुई नजर कमजोर हाय. आबा हिम्मतच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागले. त्यांना अशा अवस्थेत बघून सगळ्यांच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या. एक म्हातारा पुढे येऊन म्हणाला, मा ध्यान हाय. पाटलाचा मोठा भाऊ 6 महिन्याचा होता. तेव्हा पाटलीनबाईनं त्याले अंगणात बाजीवर टाकलं. ततीच गरम गरम दुधाचा मोठा सताला दूध थंड करायसाठी ठुला होता. पोट्ट बाजीवर सरकत सरकत आलं आणि त्या सताल्यात पडलं आणि बुचकाई घेऊन वर आलं तर मरूनच आलं. म्हणून त्याचा जीव भटकते. तो मुंज्याच मेला ना, आणि तो असा भटकला नसता त्यानं हिम्मतले नेलं नसतं. हिम्मतची तयारी झाली. हिम्मतला जड अंतकरणाने सर्वांनी निरोप दिला व परत आपापल्या घरी गेले. हिम्मतची चिता थंड होते न होते तोच 6 तासातच पाटील गेले. आता मात्र घरातील व गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची भीती दिसत होती. हा काय प्रकार आहे? कुणालाच लक्षात येत नव्हतं. बरोबरीचा मुलगा गेल्याचं दुःख पाटलांना सहन झालं नसणार आणि त्यामुळेच पाटील गुदमरून मेले असणार, कारण कुणालाच सापडत नव्हतं. म्हणून ह्याच कारणावर शिक्का मारून मोकळे झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत होतं. अशाच परिस्थितीत पाटलांना स्मशानभूमीपर्यंत सोडून आले. तिथूनच 2 दिवसांनी पार्वतीबाई पुंडलिक व सून सावित्रीचा नंबर लागला. आता मात्र गावकरी फारच घाबरले. कुणी पाटलांच्या वाड्यात जायला सुद्धा तयार नव्हतं. घरात मायलेक व सावित्रीबाईचे. प्रेत पडलेली होती. प्रेताजवळ लहानगी दुर्पता व किसना बसलेला होता. घरात मोठा माणूस म्हणून कुणीच उरलेला नव्हता. गावकऱ्यांनी एका ठिकाणी बसून विचार केला. पाटलाच्या वाड्यात न जाऊन चालणार नाही, कारण की प्रेत गावात तरी किती दिवस ठेवायचे. प्रेतांचा विल्हेवाट लावायलाच पाहिजे असे म्हणून कुणी एकानी बैलगाडी आणली, तर कुणी बैल जुपले. कुणी पार्वतीबाई, पुंडलिक व सावित्रीचा देह उचलून बैलगाडीत टाकला. बैलगाडी स्मशानाच्या वाटेनं चालू लागली. उत्तमराव पाटील व हिम्मत यांच्या नशिबात अंत्यसंस्कार तरी विधियुक्त लिहिलेले होते. मात्र सावित्री, पार्वती व पुंडलिकाच्या नशिबात तेही नव्हते. कुत्रा मांजर मेल्यावर नेऊन टाकतात तसं त्यांना स्मशानभूमीत नेऊन टाकलं. बाकी उरले फक्त 2 लहानगे व उजाळलेलं भकास झालेलं घर. ज्या घरात कधी दुःखाचा लवलेशही नव्हता, ज्या घरात लक्ष्मी नांदून होती, तेच घर आज खायला उठलेलं. परसातली झाडे सुकून गेली. अंगणात पालापाचोळ्याचा ढीग जमा झाला. झाडांवरची फुले सुकली. अंगणातल्या तुळशीने सुकून मान टाकली. दारात असलेली भली मोठी खापरी विटांनी बांधलेल्या विहिरीच्या खिराडीवर भल्या मोठ्या चराटाने फास लावून तांब्याचं भरणं पडलेलं होतं. अंगणातील सळ्याच्या खपल्या निघाल्या होत्या. गडीच्या पांढऱ्या मातीने सारवलेल्या चुलीला भेगा पडलेल्या होत्या. सर्व कसं अगदी अस्ताव्यस्त झालेलं होतं. इकडे गावात दर दिवशी 1-2 घरातील व्यक्तीचा नंबर स्मशानभूमीत जाण्यासाठी लागतच होता. मृत्यूचे तांडव रोज चालूच होते. जिल्ह्याच्या ठिकाणाहून डॉक्टरांची टोळी गावात पाठवण्यात आली. डॉक्टरांनी आजाराचं निदान लावलं. प्लेगची साथ आल्याचं जाहीर केलं. गावात उंदीर मारण्याचं काम जोरात सुरू झालं. हळूहळू आजार आटोक्यात आला व एक दिवस कायमचा गावातून निघून गेला. परंतु जाताना अर्ध गाव सोबत घेऊन गेला. राहिलेल्यांना आपल्या प्रियजनांच्या विरहाचं, आयुष्यभराचं दुःख देऊन गेला. पण ह्या सर्व प्रकाराला जबाबदार कोण, तर पाटलाचा वाडा, अशी गावकऱ्यांची पक्की समजूत झाली होती.
कारण तिथं ज्ञान व शिक्षण कमी पडत होतं. अंधश्रद्धेला पूर्णपणे प्राधान्य दिलं जात होतं. तिथं डॉक्टरांच्या सांगण्याला कोण जुमानतं? झालं. जी लोक पाटलांवर जीवापाड प्रेम करायचे, पाटलांच्या शब्दाचा मान राखायचे, तेच गावकरी पूर्णपणे बदलले होते. पाटलाच्या मरणावर ढसाढसा अश्रू गाळणारे लोक आता त्यांच्या लहानग्या मुलांकडे तितक्याच तिरस्काराने बघू लागले. चावडीवर सभा बोलावण्यात आली. प्रत्येक गावकरी सभेत सामील झाला. सभा भरवण्याचा एकच उद्देश होता की ह्या पाटलांच्या लहानग्या मुलांचं करायचं काय, ह्यांना कोण सांभाळणार, कोण ह्यांची जबाबदारी घेणार. मात्र एकही मदतीचा हात पुढे आला नाही. सभेमध्ये एकच आवाज ऐकू येऊ लागला. पाटील पापी होते. पाटलांमुळेच गावावर हे संकट आले. आम्ही ह्या मुलांना गावात राहायला देणार नाही, कारण पाप्यांचे मुलं पापी. नाईलाजाने पंचांनी मुलांना गावाबाहेर झोपडीत ठेवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी झोपडी बांधून मुलांना झोपडीत ठेवण्यात आलं. वाड्याला कुलूप लागलं. मुलं महालातून झोपडीत आली. जमीन जुमला सांभाळणार कुणीही उरलेलं नसल्यामुळे मुलं सज्ञान होईपर्यंत जमीन जुमला संस्थेच्या ताब्यात गेला. नियतीचा खेळ म्हणायचा हा सारा. त्यांच्या आयुष्यातील भोग अजून भोगायचे बाकी असणार. आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या भयानक साथीत सुद्धा त्यांना जीवदान मिळालं होतं ते यासाठीच असावे. ज्या मुलांना आईवडिलांच्या कुशीत झोपण्याची सवय होती ती आज पोत्यावर झोपत होती. प्रेमाने पाठीवरून फिरणारा बाबांचा हात नव्हता की मायेनं काऊचिवचा घास म्हणून भरवणारे आईचे हात नव्हते. तर खेळता खेळता पडल्यावर पटकन उचलून घेणारे दादाचे हात नव्हते. सर्वच संपलं होतं. 10 वर्षाची दुरपता व 8 वर्षाचा किसना एकमेकांच्या आधारानेच राहत होते. एक छोटीशी झोपडी, झोपडीमध्ये कामापुरतीच 10-12 भांडी, एक पाण्याचा माठ, एक पाणी प्यायचा प्याला व एक आईचा दागिन्यांचा डबा. आईची शेवटची आठवण म्हणून दुरपता त्याला जीवापाड सांभाळत होती. अंगणात चिंचेचं आणि वडाचं झाड होतं. धूर्पतेवर आता स्वतःला व किसनाला सांभाळायचे जबाबदारी येऊन पडली. पण ती फार हुशार व समंजस मुलगी होती. आई व वहिनी घरातील कामं कशा करायच्या, सकाळी उठल्यावर त्या काय करायच्या, दिवसभरात त्या कुठले कुठले काम करायच्या, रात्री झोपण्याआधी शेवटचं काम कोणतं असायचं, ह्याचा आराखडा ती बरोबर आपल्या डोळ्यासमोर आणायची व त्याप्रमाणे कामं करायची. सकाळी उठल्यावर वहिनी सडा रांगोळी घालायची. त्याचप्रमाणे दुर्पता पहाटेच उठायची, शेण गोळा करून आणायची व दारात सडा रांगोळी घालायची. आई आंघोळ करून देवपूजा करायची, तुळशीला पाणी घालायची. त्याचप्रमाणे धुर्पता आंघोळ करून देवपूजा करायची. शेताच्या बांधावरून तिने तुळशीचं रोपटं आणलं. ते लावण्यासाठी 5-6 खापरी विटा जमवल्या. गळीची पांढरी माती जमा केली व एक छानसं तुळशी वृंदावन तयार केलं. नंतर त्यात तुळस लावली. धुर्पता रोज तुळशीला सारवायची. तुळशीजवळ रामाची पावलं करायची. पांढऱ्या मातीमध्ये थोडंसं शेण घेऊन झोपडीचं तळवं सारवायची. किसना सुद्धा आता पूर्णपणे बदललेला होता. त्याचा हट्टी स्वभाव एकदम नाहीसा झाला. धूर्पतेला घरकामात तो सुद्धा मदत करायचा. संस्थेकडून दर महिन्याला खाऊचे पाकिटं यायचे. महिनाभर पुरेल एवढं धान्य, डाळदाणा, किराणा मिळायचा. पण त्याचा काही उपयोग होत नव्हता, कारण धूर्पतेला जेवण बनवायला येत नव्हतं. आणि येणार तरी कसं, केवढीशी पोर ती. रोज खाऊ खाऊन दोघांनाही वीट आला. आणि मग काय, ठरवले आपण घरीच जेवण बनवायचं. किसनानं मध्यम आकाराची 3 दगडं आणली. धूर्पतेनं ती चुलीसारखी मांडली. किसनानं परिसरातील बारक्या बारक्या वाळलेल्या लाकड्या गोळा करून आणल्या. धूर्पतेनं त्या चुलीत लावून पेटवल्या. मग धूर्पता काशाच्या ताटात भाकरीचं पीठ घेऊन भाकरी बनवू लागली. भाकरी करता करता मधूनच तुटून पडत होती. धुरपता तुटलेल्या भाकरीचा गोळा करून परत भाकरी बनवत होती. किसना चुलीत लाकड्या लावत होता. होत्या तेवढ्या लाकड्या स्वाहा झाल्या. चुलीच्या तोंडात मावणार नाही एवढा आराचा बोकणा अडकला होता. शेवटी किसनाने कंटाळून म्हटलं, बाई व, आता साऱ्याच काळ्या सरल्या. आता हातावर हाय तेवढीच भाकर तव्यावर टाकणं. धुरपता सुद्धा कंटाळली होती.
तिने किसनाचा सल्ला मानला व अर्ध्या अर्ध्या 2 भाकरी तव्यावर भाजल्यानंतर आरात शेकल्या. शेकून त्या करपलेल्या, काळवंडलेल्या, राखेत न्हाऊन निघालेल्या भाकरी भाजलेल्या वीटकराप्रमाणे कडक झाल्या होत्या. आज भाकरी खायला मिळणार. ह्या आनंदात किसनाने घाईघाई पायावर पाणी घेतले व गडवा प्याला भरून आणला. धुरपतेने भाकरीला बोटांनी तेल लावलं. त्यावर थोडं मीठ घातलं, तिखट घातलं व भाकरीचा अर्धा भाग किसनाच्या ताटात दिला. अर्धा भाग आपण घेतला. मात्र भाकरी हातांनी काही तुटत नव्हती. शेवटी ताटं बाजूला सारून दोघांनी ही भाकरी हातात घेतली व खोबऱ्याच्या तुकड्यासारखी दातांनी तोडून खाल्ली. अशा प्रकारे दिवस कसाही निघून जात होता. पण रात्र मात्र भारी पडायची. सुरुवातीला काही रात्री तर जास्त जड गेल्या. भीतीमुळे झोप येईना. झोप येत नव्हती. त्यामुळे घडी घडी पाणी प्यावं लागे. पाणी पिलं म्हणजे बाथरूमला जायची पंचायत. बाथरूमला झोपडीचं दार उघडून बाहेर जावं लागे. बाहेर जाण्याची हिंमत दोघांनाही नव्हती. मग आता काय करावे? मग त्यांना एक युक्ती सुचली. घरात एक लोखंडी घमिलं आणून ठेवलं. लघवीला आली की तेच त्यांचं बाथरूम. अशा प्रकारे दिवसामागून दिवस चालले होते. एक दिवस किसनाला गावात जायची इच्छा झाली. किसना फिरत फिरत गावात गेला. बघतो तर काय, गावातील त्याच्यासारखी मुले शेणाच्या तयार केलेल्या वाळवून ठेवलेल्या शिंगोळ्यांचा हार बनवत होते. गावकरी मंडळी घाईत दिसत होती. कुणी खतावरच्या वाळलेल्या गोवऱ्या जमा करत होते, कुणी लाकड्या जमा करत होते, कुणी फुलांचे हार बनवत होते, कुणी आरती घेऊन देवळात जात होते. प्रत्येकाच्या अंगावर नवीन कपडे दिसत होते. प्रत्येक घरातून तळणाचा वास येत होता. हे सर्व दृश्य किसनाने बघितलं आणि धावतच घरी आला. धावता धावता त्याला धाप लागली. हे बघून दुरपता हातातील कामं सोडून धावतच किसनाच्या जवळ आली. त्याला मिठीत घेऊन विचारू लागली, काय र किसना, असा काय धावतोयस? कुत्रं बित्र मागं लागलं की काय तू या? त्यावर किसना धापा टाकत बोलला, नाही व बाई, मी आज किनई गावात गेलतो. तिथं काय काय बघितलं त्यांनी दुरपतेला विस्ताराने सांगितलं. किसना गावात गेला होता. हे ऐकून दुरपतेच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने किसनाला जवळ घेतलं व प्रेमाने म्हणाली, बाबू किसना, आज जी चूक तू या केली ती पुन्हा कधी करू नगस. परत कधी गावामध्ये पाऊल टाकू नगस. तुले माया गयाची आण हाय? किसना, काऊन व बाई? धुरपता, बाबू किसना, तू अजून लहान आहेस, तुले नाही कळायचं. फकू तितकंच ध्यानात ठेव की गावकऱ्यानं आपल्याला वाळीत टाकलं. आपल्याला गावात जायचा काही बी अधिकार नाही. कोण तुले पाहिलं असतं तो झाली असती का नाही पंचायत. तू या जीवाले कशान काही झालं तर म्या तरी कशापायी जगायचं. तू हायस तर मी हाय. आणि ती रडू लागली. किसनानं आपला सदरा काढला व आपल्या सदऱ्याने धुरपतेचे डोळे पुसले व वचन दिलं गावात कधीही न जाण्याचं. परंतु एक प्रश्न त्याला सारखा भेडसावत होता. वाळीत टाकलं म्हणजे नेमकं काय? शेवटी त्यानं धुरपतेला विचारलं, बाई व वाळीत टाकलं म्हणजे काय? धुरपतेनं उत्तर दिलं, वाळीत टाकलं म्हणजे आपल्याला सजा दिली. किसना, आपल्याला काऊन सजा दिली? व बाई, आपण तो कोणाच्याच वाटी गेलो नाही. ते लई लंबी काय नाही हाय, पुरी मले बी सांगता येत नाही. चाल सोड या गोठी, आज शिमग्याचा दिस आहे. आज जेव्याले काय करू तू यासाठी सांग बरं, अशी विचारत होती. की किसनानं सांगितलेला कुठलाही पदार्थ ती ताबोडतोब बनवून देऊ शकत होती असंच वाटत होतं. त्यावर किसना बोलला, बाई व मी आज गावात गेलतो ना, तेव्हा सारेच्या घरातून तळणाचा वास येत होता. एक बाई पाट्यावर पुरण वाटत होती. मले की नाही पुरणाची पोळी खायाच लय मन झालं. आज आपल्या घरी करतं काय व बाई पुरणाची पोळी? होय र माझ्या किसना, मी आज तुझ्यासाठी पुरणाची पोळीच करतो. चाल पटकन तू चुलीत लाकडं पेटव, म्या दायबाय काढतो. किसनानं चूल पेटवली. धुरपतेनं हरभऱ्याची डाळ काढली. पण आता पुरण करायचं कसं? हा विचार तिच्या डोक्यात आला. काय करावं तिला सुचत नव्हतं. अंदाजानेच धुरपतानी पुरण करायला सुरुवात केली. एक पातेलं घेतलं, त्यात 1 वाटी डाळ टाकली, त्यात पाणी घालून गुळाचा खडा घातला व पातेलं चुलीवर ठेवून दिलं.
तासभर झाला तरी पुरणाची डाळ काही शिजत नव्हती. त्यात काय कमी काय जास्त झाले कळत नव्हतं. डाळीला उकळ्या येत होत्या. पाण्याचे गरम गरम शिंतोळे दोघांच्याही अंगावर उडत होते. दोघंही पटकन चुली जवळून बाजूला सरकत होते व मोठमोठ्याने हसत होते. डाळीला खालून बूळ लागत होते. करपट वास येत होता. शेवटी दोघांनीही विचार केला. पुरणपोळीचा बेत रद्द केला. दुर्पतेनं पातेलं फडक्यानं धरून खाली उतरवलं. पातेल्यातलं पुरण 2 ताटात टाकलं व दोघं बहीण भावाने हसत खेळत मिटक्या मारत फस्त केलं. असंच एक दिवस किसना उकिरड्यावरून एक छोटंसं आंब्याचं रोपटं घेऊन आला. अंगणातूनच दुर्पतेला हाक मारू लागला. किसना दुर्पतेला आवाज देतो. दुर्पता, घरातूनच काय रा किसना, काऊन कल्ला करतोयस म्या देव नांतीया. बाई, जरा इवा घेऊन बाहेर येणं, म्या पाय काय आणलं. दुर्पतेनं पूजा आटोपली व विळा घेऊन बाहेर आली. काय रा किसना, इव्याचं काय काम पडलं तुले. बाई, म्या आंब्याचं झाड आणलं, ते लावण्यासाठी इवा पाहिजे होता. हे झाड कोण्या जागी लावू व बाई सांगणं. धुरपतेनं अंगणाच्या चारी बाजूला नजर टाकली व आंब्याचं झाड कन्हेराच्या झाडाजवळ लावण्यास किसनाला सांगितलं. किसना कन्हेराच्या झाडाजवळ विळ्यानी माती उकरत होता. माती हाताने बाजूला सारून गड्डा साफ करत होता. पाहिजे तेवढा गड्डा खोदून झाल्यावर एका भांड्यात पाणी घेऊन आला. माती भिजवली, आळं तयार केलं व नंतर त्यात आंब्याचं झाड लावलं. धुरपता वडाच्या झाडाखाली बसून कधी किसनाला तर कधी आंब्याच्या झाडाला बहू लागली. किसना हातपाय धुवून कपडे झटकून धुरपतेजवळ येऊन उभा राहिला. तरी धुरपता टक लावून बघतच होती. किसनानं 2-3 आवाज दिल्यावर धुरपता भानावर आली. काय तू काही म्हणालास किसना? किसना म्या म्हणलो, हे झाड मोठं झालं की आपण याचं रोज आंबे खात जाऊ. चांगल्या खोबऱ्या आंब्यात झाड हाय हे. धुरपता निराशेने म्हणाली. नाही रे किसना, असं नाही घहत बाबा. किसना, काऊन व बाई? धुरपता, काऊन की बापानं लावलेल्या झाडाचे आंबे त्याची लेकरं खातात म्हणतात. इतका वखत लागते झाड मोठं व्हायले व त्याले आंबे यायले. आंबे येतील तद लोक आपण दोघं बी म्हातारं होऊ रे किसना. तुले माहीत आहे, मले कच्चे आंबे लय आवडतात. आपले बाबा होते तवा. आंब्याच्या शिजनात बाबा जवा जवा वावरत जात ना तवा लहान लहान कच्चे आंबे महासाठी खिशात टाकून आणत. आता तर लय दिस झालं, आंबा म्हणून खाल्लाच नाही. हा, म्हणूनच मंगा मी झाड लावत होतो. तेव्हा तू हाच विचार करत होती ना बाई. त्यावर दुरपतेने गालातल्या गालात हसून नुसतीच मान हलवली व ती आपल्या कामाला लागली. किसना मात्र अस्वस्थ झाला. त्याच्या बाईला आंबा खावासा वाटतो व तो तिला साधा आंबा देऊ शकत नाही. याचे दुःख त्याच्या मनात घर करून बसले. त्यांनी विचार केला, काही झाले तरी मी माझ्या बाईसाठी आंबे आणणारच, पण आणणार कुठून? ह्या विचारात असतानाच दुरपतेने आवाज दिला. किसना, लई अभय काळकुट्ट झालंया. घरामागच्या जराशा खुटल्या घेऊन ये जरा. किसना खुटल्या आणायला गेला. त्याच्या डोक्यात लगेच विचार आला. अभय आलं म्हणजे पाणी येणार, हवा सुटणार, म्हणजे आंबे बी खाली पडणार. इतक्या वाऱ्या पाण्यात कुणी वावरात बी नसणार, म्हणजे हाती सापड्याचा प्रश्नच नाही. त्यांनी ठरवलं, हाच मोका आहे आपल्या बाईची इच्छा पुरी करायचा. तो तसाच उठला व शेताच्या दिशेनं निघाला. चालता चालता काळाभोर अंधार झाला. आभाळ जोर जोरात गर्जना करू लागले. विजा चमकू लागल्या. धो धो पाऊस पडू लागला. जसे नवरदेवा मागून वाजंत्री, वाजंत्र्या मागून वराती, त्याचप्रमाणे ते दृश्य दिसत होतं. इकडे धुरपता किसनाला इकडे तिकडे शोधत होती. किसना किसना म्हणून ओरडत होती. देव्हाऱ्यातल्या विठोबा रखुमाईच्या मूर्तीजवळ प्रार्थना करत होती. देवा, माझा किसना कुठं आहे? माझ्या किसनाला मायाकड वापस आण. मी त्याच्या बिगर नाही राहू शकत. देवा, मायावर असा अन्याय न करूस. मी तुले साखळ घालते. माझा किसना मले वापिस दे. मी 15 एकादशी करत जाईन. रोज तुया नावाचा गजर करत जाईन. फकत मग किसना मले भेटू दे. असं म्हणून देवाजवळ अंग टाकून धाय धाय रडत बसली. इकडे किसना वावर मागे टाकत पुढे जात होता. पाऊस त्याला झोडपत होता. किसना साचलेल्या डबरात पडत होता. उठत होता, पुढे चालत होता. चालता चालता भीमरावांची आमराई आली. किसना खुश झाला.
धावतच आंब्याच्या झाडाखाली गेला. बघतो तर काय, आंब्याच्या झाडाखाली आंब्याचा नुसता सडाच पडलेला. किसनानं अंगातला सदरा काढला व पटापट आंबे वेचू लागला. सदरा पूर्ण भरला. सदऱ्याला गाठ पाडली. 2 आंबे चड्डीच्या खिशात टाकले व उठून उभा राहिला. आजूबाजूला नजर टाकली. सगळीकडे नुसता काळोख. विजा चमकतात. आभाळ गरजत धो धो पाऊस पडतोय आणि एवढ्या पावसात चिटपाखरूही दिसत नाही. आजूबाजूला कुणीच नाही. आपण फक्त एकटं आहोत. हे लक्षात आल्यावर किसनाची घाबरकुंडी उडाली. तो बावरला त्याच्या डोक्यात. विचारांनी थैमान घातले. घरी आपली बाई आपली वाट बघत असेल. आपल्या आठवणीने ती ऑक्साबॉक्सी रडत असेल. आता काय करावं? घरी कसं जावं? ज्या रस्त्याने आलो तो रस्ता नीटसा लक्षात नाही. जाऊ तर कसा जाऊ? कुठल्या रस्त्याने जाऊ? त्याला काही सुचत नव्हतं. किसनाचा चेहरा रडवेला झाला. हातपाय थरथरायला लागले. अशाच अवस्थेत आंब्याचं गाठोडं छातीजवळ घट्ट पकडून तो उभा होता. तेवढ्यात विजेच्या लखलखत्या प्रकाशात किसनाला एक पांढरा शुभ्र घोडा दिसला. त्यावर एक देखणा घोडेस्वार बसलेला होता. तो घोडेस्वार किसनाच्या दिशेनेच येत होता. किसनाला थोडा धीर आला. जवळ आल्यावर घोडेस्वार घोड्यावरून खाली उतरला व किसनाजवळ येऊन किसनाला विचारू लागला, बाळ, एवढ्या पावसात तू इथं कसा काय? किसनाने सर्व हकीकत सांगितली. घोडेस्वाराने किसनाला प्रेमाने जवळ घेतलं. त्याचं भिजलेलं अंग आपल्या अंगावरील शेल्यानं पुसून काढलं व त्याला आंब्याच्या गाठोड्यासहित घोड्यावर आपल्या पुढ्यात बसवलं. घोडा वेगाने गावाच्या दिशेने जात होता. बघता बघता किसनाच्या झोपडीपर्यंत येऊन पोहोचला. घोडेस्वार खाली उतरला. त्याने किसनाला घोड्यावरून खाली उतरवले व एवढंच बोलला, जा, तुझी बाई तुझी वाट बघतेय. परत तिला असं दुःख देऊ नकोस. परत अशी चूक करू नकोस. जा, आवाज दे, तुझी बाई घरातच आहे. एवढं बोलून घोडा व घोडेस्वार अदृश्य झाला. किसनाचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तो मागे बघत होता, पुढे चालत होता. दरवाजाजवळ येऊन त्याने धूर्पतेला हाक मारली, बाई, ओ बाई, दरवाजा उघड, मी आलो. किसनाचे शब्द धूर्पतेच्या कानावर पडले. धूर्पतेने धावतच येऊन दार उघडले. किसनाला पाहून तिने हंबरडाच फोडला. त्याला घट्ट मिठी मारली. धूर्पता, किसना कुठे गेला होतास र आपल्या बहिणीला सोडून? आणि जोर जोरात रडू लागली. किसनानं झालेली सर्व हकीकत धूर्पतेला सांगितली. तो आमराईत कसा पोचला, घोडेस्वारांनी कसं आणून घातलं, घोडेस्वार कसा अदृश्य झाला, हे ऐकून धूर्पतेच्या लक्षात आलं. घोडेस्वार दुसरा तिसरा कुणी नसून हा माझा सावळा विठोबाच आहे. आम्हा भावंडांच्या हाकेला ओ देऊन पंढरपुरावरून इथं धावत आला. कोण म्हणतं आम्ही अनाथ आहोत? किसना आपण अनाथ नाही र, तो जगाचा रखवाला. आपला बी रखवाला आहे. त्यानं आपल्याला वाळीत टाकलं नाही. आपण बी त्याचं लेकरू आहोत. म्हणूनच तो इथल्या पाण्यात तुले वाचवायला आला ना. चाल लवकर आता. हातपाय धुई आणि ते अंगातलं भिजलेलं कापड काढ. विठोबाच्या पाया पड. धूर्पतेनं सांगितल्याप्रमाणे किसनानं हातपाय धुतले. भिजलेले कपडे काढून कोरडे कपडे घातले व देवाला नमस्कार केला. मनोमन देवाचे आभार मानले. माझ्यामुळे देवा तुला एवढा त्रास झाला म्हणून देवाची क्षमा मागितली. त्याचबरोबर बाईची सुद्धा क्षमा मागितली. नंतर दोघे भावंड जेवायला बसले. मात्र तोंडी लावायला किसनाने आणलेले आंबे घ्यायला विसरले नाहीत. असेच दिवसामागून दिवस गेले. धूर्पता आता 14 वर्षाची झाली. एक दिवस अचानक झोपडीजवळ एक दमनी येऊन उभी राहिली. ती वेळ दुपारची होती. कसांड्यांचा आवाज झोपडीजवळ येऊन थांबला. किसना वडाच्या झाडाच्या सावलीत छापी टाकून झोपला होता. डौलदार भरगच्च सावलीत मंद मंद थंड थंड वाऱ्याच्या स्पर्शाने त्याला गाढ झोप लागली. धुरपता झाडाखाली बसून जोंधळ पाकडत होती. दमनी आपल्या अंगणातच थांबलेली पाहून धुरपता गोंधळली. तिच्या हातातील जोंधळात सूप आपोआपच खाली पडलं. ती उठून उभी राहिली. ती एका हाताने किसनाला हलवत होती. दुसऱ्या हाताने कमरेला खोचलेला परकराचा घोय सोडत होती. धुरपतेच्या हलवण्याने किसनाला झोपेतून जाग आली.
डोळे चोळत किसना उठून बसला. एका हाताने छापी जमा करत किलकिल्या डोळ्यांनी तो धुरपतेकडे बघत म्हणाला, काय व बाई, काय झालं? काऊन उठवलं मले झोपेतून? किती साजरी झोप लागली होती. तितक्यात धुरपतेनं पटकन किसनाच्या हाताला चिमटा काढला. धुरपता, अरे किसना, तिकडं पायनं कोण आहे ते? किसना धुरपतेनं दाखवलेल्या दिशेकडे बघू लागला आणि बघतो तर काय, दारात एक दमनी येऊन उभी राहिली. दमनीला नवीनच वायतीत घातलेल्या बैलांची जोडी जुंपलेली होती. दमनीला नक्षीदार पडदे होते. नक्षीदार पडद्यांना जरीची झालर लावलेली. गाडीवानानं खाली उतरून बैलांच्या खांद्यावरून जू बाजूला केलं व त्या जुवालाच बैल बांधू लागला. तेवढ्यात दमनीतून करारी आवाज कानावर आला, काय र गाडवीच्या, तुले डोकं बिक हाय का नाय? बैलांसनी उन्हात बांधतूस, तू अक्कल घास चरायला गेली की काय? जाय त्या चिचीच्या झाडाले बांधतेले. किसना व दुरपता दमनीकडे टक लावून बघत होते. आता या दमनीतून कोण उतरणार याची वाट बघत होते. तोच दमनीतून उंच धिप्पाड रुबाबदार माणूस बाहेर आला. त्याच्या अंगावर गुडघ्यापर्यंत येईल एवढा पांढरा खादीचा सदरा होता. हिरव्या किनारीचे धोतर होते. उजव्या खांद्यावर जाळीची छापी होती. डोक्याला भगव्या रंगाचा फेटा बांधलेला. पायात चामड्याचे बूट. हातात छत्रीच्या दांड्यासारखी रुंडलेली काठी. एका कानात नागोबा होता. बुटांचा कर्र कर्र असा आवाज करीत महाशय दुरपता व किसनाच्या दिशेने येऊ लागले. दुरपता व किसना कधी एकमेकांकडे बघत होते, तर कधी समोरून येणाऱ्या व्यक्तीकडे बघत होते. त्यांना काहीच सुचत नव्हते, काहीच कळत नव्हते. समोरून येणारी व्यक्ती कोण, कुठली, आपल्याकडे कशासाठी आली असणार, ह्या विचारांनी त्यांच्या डोक्यात थैमान घातलं होतं. हे त्या दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. ह्या विचारात असतानाच ती व्यक्ती किसना व धुरपतेच्या पुढ्यात येऊन उभी राहिली व धुरपतेकडे बोट दाखवत म्हणाली, तू धुरपताच ना? धुरपतेनं मानेनच हो म्हटलं. नंतर किसनाकडं निरखून बघत, मी चुकत नसल तर हा आपला किसना? होय ना र? किसनानं मान हलवत हो म्हटलं. डिक्टो आपल्या मायवर गेलं पोरग. धुरपता, तुम्ही कसं ओळखता आमच्या मायले? अनोळखी व्यक्ती, अरे लेकरांनो, मी नाही ओळखणार तर कोण ओळखणार आहे तिले? किसना, म्हणजे म्या समजलो नाही. अनोळखी व्यक्ती, अर तुई आई पार्वती ही माझी पाठची बन. माल्या पाठीवर पाय देऊन ती ह्या जगात जलमाले आली होती. आता तरी ओळखलं का तुम्ही मले? अर मी तुमचा मामा गोंडूजी पाटील हाय. दुरपता, पण आम्ही तर तुम्हाला कैसाच पाहिलं नाही. मामा, तुमचं बराबर हाय. कसं ओळखणार तुम्ही मले? निरा लहान लहान होता तुम्ही. मी वाड्यात येत जा होता आणि हा किसना तर पाळण्यातच होता. नंतर थोडे हताश होऊन गोंडोजी पाटील बोलू लागले, हा लेकरांनो, तुमचं बराबर हाय. तुम्ही बी कसं ओळखणार मले? म्या कैसा तुम्हाला तोंडच दाखवलं नाही. तुमच्यावर इतका मोठा बिकट प्रसंग आल्यावर बी म्या तुमची साधी चौकशी केली नाही. पण मी तरी काय करू पोरांनो? तुमची मामी लई वंगाळ स्वभावाची आहे. तिनं महानिरा बैलच करून ठुला होता. गावातून फेरफटका मारला की लोक रामराम पाटील म्हणून मले सलाम ठोकतात, मायासमोर झुकतात. अर घरी आलो की झालो सारोणातला पोतिरा. डोळ्यात अश्रू आणून मामा म्हणाले, इठोबाचे आण घेऊन खरं सांगतो पोरांनो, मले लई तुमची आठवण येत होती. तुम्हासनी भेटायले जीव कसा तळमळत होता. पण मला नाईलाज होता पोरांनो. तुमच्या मामी मोर मला काही बी चालत नव्हतं. पण आता तुमची मामी बी सुधरली हाय. तिची चूक तिच्या ध्यानात आली. तिनंच मले तुम्हासनी आणायले ती पाठवलं. ती पहिल्यासारखी वंगाळबाई राहिली नाही, सुतासारखी सरळ झाली हाय. तिले आपल्या करणीचा लय पस्तावा हाय. लेकरांनो, आपल्या मामाले आणि मामीले माफी द्याल ना. चालताना तुम्ही मायासंग आपल्या मामाच्या घरी मामा हुंदके देत आपल्या छापीनं डोळे पुसू लागला. मामाला ह्या अवस्थेत पाहून धुरपता व किसनाला सुद्धा गहीवरून आलं. मामाच्या कुशीत शिरून ती दोघेही हुंदके देऊ लागली. त्यांचंही बरोबरच होतं म्हणा.
बऱ्याच वर्षापासून प्रेमाचे बोल कुणाच्या तोंडून ऐकलेच नव्हते. कुणाचा मायेनं पाठीवरून हात फिरलाच नव्हता. बंजर जमीन जशी पाण्यासाठी तडपते आणि एकदा का पाणी मिळालं की गटागटा पाणी पिऊन खुशीने फुलून जाते, त्याचप्रमाणे धुरपता व किसनाची स्थिती झाली होती. मामाच्या दोन गोड शब्दांनी दोघेही एवढे भारावून गेले की मामासोबत जायला पटकन तयार झाले. धुरपतेनं मामाला व गाडीवानाला हातपाय धुवायला पाणी दिलं. किसनानं बकेटनं राजनातलं पाणी काढलं. बैलांना पाणी दाखवलं. नदी काठून गवत कापून आणलं व बैलांना वैरण घातलं. इकडे धुरपता स्वयंपाकाला लागली. धुरपतेला आता स्वादिष्ट जेवण बनवता येत होतं. धुरपतेनं जेवण बनवलं. मामा व गाडीवानाला जेवू घातलं. दोघांनीही मामाबरोबर जाण्याची तयारी केली. सामानाचे गाठोडे बांधले. त्यातील एका गाठोड्यात देवघर व देवघरातील देव ठेवले. दुसऱ्या गाठोड्यात आईच्या दागिन्यांचा डबा ठेवला. धुरपता भरल्या डोळ्यांनी झोपडीला निहारत होती. झोपडीतील तिचा हा शेवटचा दिवस. पुन्हा कधीही तिला ह्या झोपडीत यायला मिळणार नव्हतं. किसनाने झाडांना पाणी घातलं. रांजण उपडे घातले. झोपडीच्या चारी बाजूला चक्कर टाकला. आपल्या सुखदुःखाचे साक्षीदार वडाचे झाड व चिंचेचे झाड यांना गहीवरून मिठी मारली. आंब्याच्या झाडाला परत येण्याचं वचन देऊन दोघंही जड पावलांनी मामाच्या मागनं जायला निघाले. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. माग माग वळून निराधार झालेल्या झोपडीकडे बघत होते. गाडीवानानं गाडी जुंपली. मामांनी पोरांना गाडीत बसण्याचा इशारा केला. धुरपता व किसना दमनीत बसले. दमनी भरधाव मामाच्या गावाच्या वाटेन जायला निघाली. बघता बघता गावाच्या वेशीवरून दिशेनाशी झाली. दमनीत तर किसना व धुरपतेचं नुसतं शरीर होतं. ते मात्र मनानं अजूनही झोपडीतच होते. किसनानं दमनीचा पडदा बाजूला सारला. त्यांनी दूरवर नजर टाकली. त्याची नजर वाड्यावर पडली. वाड्यातील सुखदुःखांच्या आठवणी ताज्या झाल्या. धुरपतेची सुद्धा हीच अवस्था झाली. ती अस्वस्थ होती. तिला वाटत होतं आत्ताच दमनीतून उडी टाकून गावाकडे धावत सुटावं. परंतु आता वेळ निघून गेली. दोघांच्याही डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. विचारात बघता बघता मामाचं गाव कोपरखेड कधी आलं कळलंच नाही. दमनी मामाच्या वाड्यासमोर येऊन उभी राहिली. गडी माणसांनी दमनीतील सामान बाहेर काढलं. मामानी धुरपताला व किसनाला घरात नेलं. घराच्या ओसरीत मामी उभी होती. गेल्याबरोबर धुरपता व किसना मामीच्या पाया पडले. मामीने धुरपताला खालपासून वरपर्यंत नेहाळलं. मामीच्या तोंडून आशीर्वादाऐवजी कुचकट बोलणीच बाहेर पडली. एक कमरेवर व एक हनुवटीवर हात ठेवून मामी धुरपतेला म्हणाली, काय व धुरपते, तुले लाज शरम हाय का नाय, की सारं कोळून पेली? धुरपता घाबरून दबक्या आवाजात म्हणाली, मला काही चुकलं का मामी? अजून विचारती चुकलं का? एवढी मोठी धांगड झाली तरी बी झांपरान परकर घालतीये. मनाची नाही तर जनाची तरी लाज वाटू द्यावी माणसानं. एवढं बोलून मामी तावं तावं धाब्याच्या खोलीत गेली. जुन्या कपड्यांच्या गाठोड्यातून एक लाल रंगाची चोळाबोळा झालेली साडी काढली व तावं तावं येऊन धुरपतेच्या अंगावर फेकली. धुरपतेनं साडी उचलली, पण साडी कशी घालावी हे तिला कळत नव्हतं. मामीला घालून मागितली तर मामी आणखी 4 शिव्या घालून मोकळी होईल. आता काय करू, कसं करू ह्या विचारातच असताना वाड्यात काम करत असलेली बहिणाबाई हातात पिठाचा डबा घेऊन घाईघाईने स्वयंपाकघरात जात होती. धुरपतेनं तिला अहो मावशी म्हणून हाक मारली. तसं तिनं मागं वळून पाहिलं व 4 पावलं मागं येऊन धुरपतेला विचारू लागली, आपण कोण हायसा? ह्या अगोदर मी तुम्हासनी कधी ह्या वाड्यात पाहिलं नाही. धुरपता, माझं नाव धुरपता आहे. हे माझ्या मामाचं घर आहे. बहिणा, म्हणजे तुम्ही अक्कासाहेबांच्या भाची आहे होय? धुरपतेनं मानेनच हो म्हटलं. ताईसाहेबांसनी काही पाहिजे होतं का? कायच्यासाठी आवाज दिला होता? धुरपता, मावशी, मले एवढी साडी नेसून पाहिजे होती. नेसून देता का? बहिणाबाई, थांबा, आता देतो. ताईसा फकूत मले. रंदावानात डबा ठेवून येऊ द्या. बहिणानं रंदावानात डबा ठेवला. पिठानी भरलेले हात लुगड्याच्या पदराला पुसत पुसत धूरपतेकडे आली. साडीची घडी मोकळी करत बोलू लागली,
सकाळच्या रांदेची सोय आत्ताच करून ठेवली. पायटी उठून जात्यावर बसनं भलकसच जिवार येते. आता जरासा कुशीर झाला ते पुरते. त्यासाठी म्या मोठ्या जात्यावर दैलं. एकटीले मोठं जातं, ओळणं भारी जाते. पण दैनं बात होते. घ्या, गोठी गोठीत झाली साडी नेसून. आणि ताईसाब साडीत लई देखण्या दिसता की. मईच नजर लागेन तुम्हाले. धुरपता. बहिणाबाईचा हात धरून मावशी मले. तुम्ही साडी नेशाले शिकोसान? बहिणाबाई. हा ताईसाब, नक्कीच शिकवीन. चला, आता लय रात झाली या. 2 घास खाऊन शान्नी जा की. बहिणानं धूर्पतासाठी ताट वाढलं. धूर्पतानं स्वतःच्या हातांनी आणखीन एक ताट वाढून घेतलं. बहिणा. ताईसाब, हे ताट कोणासाठी हाय? मालक आणि किसन बाबा आता कवाचेच जीवन निजलेत. आणि अक्कासाहेबांचा आज उपास आहे. धुरपता बहिणा मावशीचा हात धरून तिला खाली बसवत म्हणाली, हे ताट माझ्या मावशीसाठी आहे. हे ऐकून बहिणीला गहिवरून आलं. नाही ताईसाब, आम्ही नोकर माणसं, मालकाच्या संग ताटाले ताट लावून कसं जेवू शकतो? धुरपतेनं बहिणीचे अश्रू पुसले. तिच्या हातावर हात ठेवून म्हणाली, हे पाय मावशी म्या, तुले मावशी मानलं ना, त्या नात्यानं मग. मी तुई कोण हाव पोरगीना, मग माय पोरी संग जीवू शकत नाही असं कोणा ग्रंथात लिहिलं आहे. चाल बस, जेवायले पटकन, मले बी लय भूक लागली या. दोघी जणी जेवायला बसल्या. जेवणानंतर धुरपतेनं भांडे घासले. बहिणानं चूल सारवली, झाकपाक केली. नंतर दोघीही बहिणाबाईच्या खोलीत झोपायला गेल्या. पहाटेचे 4 वाजले. बहिणा व धुरपता गाढ झोपेत होत्या. तेवढ्यात खाड खाड दरवाजाची कडी वाजण्याचा आवाज आला. बहिणाबाईंनं दरवाजा उघडला. दरवाजात मामी उभी होती. बहिणाबाई, पायट झाली कोंबड्यानं, बाग दिली, आज 12चा दिस हाय. सळा सारोण कर्याचं हाय का नाही? अक्कासाब, आता लागतो या कामाले. बहिणाबाईंनं गोथडी जमा करून ठेवली आणि गोठ्यात सळ्यासाठी शेण आणायला गेली. इकडे मामी धुरपते जवळ येऊन, ओ महाराणीजी, तुमच्यासाठी काय अलग कायदा आहे. निजल्या मस्त कुंभकर्णावाणी, चला उठा की झटकन. मामीचा आवाज ऐकून धुरपता ताडकन उठून बसली. गोधडीची घडी केली, धाब्यापासून ओसरीपर्यंत झाडत नेलं आणि मामीला जाऊन विचारू लागली, मामी, झाडलोट झाली या, आता काय करू? मामी एक हात हनुवटीवर ठेवून धुरपतेकडे मोठे मोठे डोळे करून बघत म्हणाली, आत्ता ग बया, तू काय अलाउद्दीनच्या चिरागातला जीन हायस होय. एक काम उरकलं की चालली मला इच्चाराले. पोरीच्या जातीले काम काय सांगा लागत असतात. पण तो गुण रक्तातच अशाले पाहिजे ना माणसाच्या. सकाळूनच्या पायरी भाराभर कामं असतात. काम करणारा असला तर त्याचा हात नाही रिकामा राहतं. आता खांबासारखी उभी काय राहिली आहे? डोळे फुटलं का ताले ते रई लाव्याची रायली दिसत नाही तुले? आता ताकाले येणाऱ्यानीची रांग लागते. मामी आणखीन काही म्हणेल त्याआधीच धुरपता तिथून सटकली. तिने माठातून पाण्याची तवेली भरून आणली. ती चुलीवर ठेवली. गरम झालेलं पाणी रवी लावायला घेतलं. खांबाला बांधलेली रवी सोडली, माठात दही घेऊन घुसळू लागली. इकडे मामानं किसनाला पहाटेच उठवलं. किसनानं उठून गोठ्यातलं शेण काढलं, झाडू मारला, गाई म्हशींना वैरण घातलं, दूध काढलं, वगाराला ताक पाजलं व आखरातल्या विहिरीवर जाऊन अंघोळ केली. तिथेच स्वतःचे कपडे धुतले, घरी आला. धुरपतेनं चटणी भाकरीची शिदोरी बांधली. किसनानं शिदोरी काठीला अडकवली. काठी खांद्यावर घेऊन किसना गुरं चारण्यासाठी निघून गेला. असेच दिवसामागून दिवस जात होते. किसना व धुरपता राब राब राबतच होते. मामा मामीच्या जाचाला बळी पडतच होते. रोज शिळं पातं खायचं. सण असो वार असो, कधी ताजं जेवण मिळालंच नाही की नवीन कपडे मिळाले नाहीत. मामा मामीला फक्त बिनपगारी नोकरांची गरज होती. त्यासाठीच तर प्रेमाचं नाटक करून बिचाऱ्या किसनाला व धुरपतेला इथं आणलं होतं. मामा मामीच्या जाचाने चरणसीमाच पार केली. एक दिवस किसना शेतातून लवकर घरी आला. त्याचं पूर्ण शरीर थरथर कापत होतं. डोळे लाल झालेले. धुरपता अंगणातील विहिरीतून पाणी काढत होती. तिने किसनाला ह्या अवस्थेत बघितलं, ती धावतच किसनाजवळ आली. त्याला दोन्ही हातांनी धरून घरात आणलं. किसनाचं अंग चांगलंच तापलेलं.
त्याच्या अंगाचे नुसते चटके लागत होते. दुरपतेनं त्याला धाब्यात नेऊन झोपवलं. त्याचं थंड पाण्यानं अंग पुसलं. त्याच्या अंगावर 2 गोधड्या टाकल्या. बहिणाबहिणा जाऊन गावातील वैद्याला बोलावून आणलं. वैद्यबुवांनी कसल्या तरी झाडपाल्याचा रस काढला. किसनाच्या हातापायाला, कपाळाला त्याचा लेप लावला. काही रस पोटात घ्यायला दिला. वैद्यबुवा निघून गेले. हळूहळू औषधाचा परिणाम दिसू लागला. किसनाला औषधामुळे चांगलीच गुंगी आली. घामानं त्याचे शरीर ओले चिंब झाले. जसा जसा घाम येत होता तशी तशी ताप कमी होत होती. दुरपता आपल्या पदरानं किसनाला आलेला घाम पुसत होती. मनातल्या मनात पांडुरंगाचा धावा करीत होती. तासाभरातच ताप कमी झाली. किसनानं डोळे उघडले. धुरपतेनं त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तिचे डोळे पाणावले. तिच्या डोळ्यांतील अश्रूंचे थेंब किसनाच्या अंगावर पडत होते. कापऱ्या आवाजात ती किसनाला विचारू लागली. आता कसं वाटतं र किसना? आता तब्येत कशी आहे तुई किसना? बाई व, लई थकल्यासारखं वाटतीया. हातापायातला जणू काही जीवच गेला बघ. धुरपता होय र माझ्या राज्या. तापीची बिमारी लई वंगाळ. सारा अंगातला कच घेते काढून आण काय र किसना. सकाऊन भाकर बांधून नेली होती ती खाल्ली का नाही? किसना नाही व बाई वावरात. मला जीव कसाचा कसाच करे म्हणून म्या ढोराईले बाजूच्या वावरातल्या संप्याजवळ सांभाळायला दिलं. आणि मी उठत बसत घरी आलो. शिदोरी झाडाले बांधेलच राहिली. किसना थांब, मी तुझ्यासाठी गरम गरम साईचं दूध घेऊन येतो. धुरपता स्वयंपाक घरात गेली. तिनं काशाच्या ग्लासात दूध भरून घेतलं. फुंकून फुंकून पातेल्यातला साईचा पोपडा काढला, ग्लासात टाकला. चमच्याने ढवळत ढवळत ती किसना जवळ आली. ग्लास किसनाच्या हातात देणार तेवढ्यात मामी आली. मामीने धुरपतेच्या हातून ग्लास हिसकावून घेतला. मामी, बाप्पा बाप्पा, मी 2 दिवसासाठी गावाले काय गेली, तुम्हाला चांगलंच फावलं. साईच्या दुधाचे गिल्लासचे गिल्लास पोटात चालले. तुम्हाला काय वाटलं? मामी कायमची रायाले गेली, बापाच्या घरी. जसे तुम्ही आले तुकडे तोळ्याले मामाच्या घरी. धुरपता, मामी किसनाले लई ताप भरला होता. वैद्यबुवा टायमावर आले नसते तर देव जाणे काय झालं असतं. आज सकाळपासून किसनाच्या पोटात काय बी नाही म्हणून दूध घेऊन राहिली. मामी, ताप काय म्हणते, भाकर खाऊ नगस, दूधच पे. बरी नखरेल हाय रे तुई, ताप चटकाचं खायले सांगते. असं साईचं दूध रोज पेलं तर बात मामाले वावरिका लागते. आणि काय र, 1 घंटा पहिले तू तापीनं फणफणत पडला होता आणि आता साजराई झाला. तापीत माणसाले धकत नाही आणि तुले दुधाचे गिल्लासचे गिल्लास धकतात. चाल उठ आता. 3 सांजा 1 होयाची येळ झाली. लक्ष्मी म्हणते येतो आणि हा म्हणते पसरतो. ढोर याची येळ झाली. ढोर काय तुवा बाप बांधीन. मामी बडबड करत निघून गेली. तेवढ्यात बहिणाबाई तिथं आली. किसनाला म्हणाली, किसन बाबा, म्या बांधतो या ढोर, तुम्ही इसरांती घ्या. धुरपता, पण मामीनं पाहिलं तर मामी अजून कल्ला करीन. बहिणा, नाही करतीन. अक्कासाहेब देशमुखाच्या कांताले साडी नेसोनं हाय तती गेल्या. म्या पटकन जाऊन येते, तुम्ही थांबा किसन बाबाजवळ. असं म्हणून बहिणाबाई घाईघाईनं निघून गेली. धुरपतेनं किसनाला आपल्या खांद्याचा आधार देऊन अंगणात आणलं. दारातील खाटीवर बसवलं. भाजी भाकरीचं ताट वाढून आणलं. आपल्या हातांनी किसनाला घास भरवू लागली. मात्र किसनानं तोंड फिरवलं व ढसाढसा रडायला लागला. धुरपतेनं ताट बाजूला ठेवलं. किसनाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. त्याच्या केसांमधून हात फिरवत धुरपता, किसना, अनाज हे अन्नपूर्णाचं रूप असतं. ते कसं बी असू दे. आपले बाबा वाटेत कोणाची शिदोरी पळेल दिसली की घरी आणून खात. मग ते कोणाची बी असो, कोणत्या जातीवाल्याची बी असो, त्याचा इचार ना करत तुले बी असं अनावर राग भरून नाही चालणार. जराशा दुखाले भेटतात ते लोक ह्या जीवनात कैसाच पुढे जात नाहीत. असे लोक देवाले बी आवडत नाहीत. किसना तिकडं बघ. अभायात तो सूर्य आहे ना, त्यानं दिवसभर साऱ्या दुनियेले परकास दिला. आराम करायसाठी आता तो ढगाच्या माग जाऊन झोपला. सकाळ तो बराबर आपल्या एळेतच उगवीन. साऱ्या दुनियेले परकास दिन पण एक दिस. असा येईन की
हा सूर्य साऱ्या दुनियेले ओरडून सांगेन, ओ दुनियावाल्यांनो, तुम्ही माया परकाशात लई राहिलास आपण. आजचा प्रकाश फकुत मह्या लारक्या किसनासाठी आहे. मी आज उगवलो तो फकुत मह्या किसनासाठी. अन त्या दिवसापासून आपल्या आयुष्यातला अंधार पार नाहीसा होईल. किसना. मावळत्या सूर्याकडे बघून बाई एक दिस. खरंच असं होईल. पण असा दिस कईन व बाई देवाले कै आपली दया येईन. दूरपता. लवकरच येईन पण त्यासाठी आपल्याले बी त्या पांडुरंगान घेतलेल्या परीक्षेत पास व्हा लागते. ज्या दिवशी आपण त्याच्या परीक्षेत पास होऊ त्या दिवशी आपल्याला कायची बी कमी राहणार नाही. हे ऐकून किसनाचा चेहरा उजळला. त्याच्या हारलेल्या मनानं पुन्हा भरारी घेतली. त्यानं आपल्या सदऱ्यानं डोळे पुसले. बाजूलाच ठेवलेलं जेवणाचं ताट उचललं. 2 घास खाऊन घेतले. डोळ्यात पुढल्या आयुष्याचं सुंदर स्वप्न घेऊन झोपी गेला. असाच एकमेकांना आधार देऊन, एकमेकांच्या खचलेल्या मनाला आधार देत दोघेही भावंड जीवन कंठत होते. एक दिवस किसना गायवाड्यात म्हशीला खरारा करीत होता. त्याआधी त्यानं बैलांच्या अंगाला गोचर मारायचे औषध लावले. बैलांनी ते चाटू नये म्हणून त्यांना मुचके बांधले. किसना आपल्या कामात गुंग होता. तेवढ्यात कानावर आवाज पडला. गोंडूजी पाटील आहेत का? किसनानं मागे वळून पाहिलं. गायवाड्याच्या फाटकाजवळ 4-5 अनोळखी माणसं उभी होते. किसनानं खरारा बाजूला ठेवला. बाजूलाच असलेल्या हौदातून पाणी घेऊन हात धुतले व हात आपल्या छापीला पुसत तो फाटका जवळ आला. किसना. त्या माणसांकडे बघून कोण पाहिजे तुम्हासनी? कोणच्या गावचं पाहुणं म्हणायचं. त्यावर त्यातील एक जण म्हणाला, आम्ही लई दुरून आलोया. आम्ही गोंडूजी पाटलांच भाट हाय. दर सालचा आम्ही अथी येत असतो. गोंडूजी पाटील आहेत का? किसना. नाय मामा, घरला नाही, तालुक्यांच्या ठिकाणी गेले आहेत. मामी हाय घरला. चला मी तुम्हासनी घरी घेऊन जातो. भाट. म्हणजे तुम्ही गोंडूजी पाटलांच भाचं हाय? होय, म्हणूनच तर म्हटलं. कोण नवीन पाहुणं हाय? चालता चालता घर येईपर्यंत किसना कोण कुठचा इथे कसा आला भाटांनी सर्व जाणून घेतलं. घराजवळ आल्या आल्याचं किसनानं मामीला दरवाजातूनच आवाज दिला. किसना. मामी, ओ मामी. मामीना आवाजाला प्रतिसाद दिला नाही म्हणून भाटांना बाहेरच थांबवून आपण आत गेला. मामी ओसरीत बसलेली होती. जवळ 4 बायका बसलेल्या. त्यांच्या बाजूला 4 रिकाम्या तवेल्या ठेवलेल्या. मामीच्या हातात अडकित्ता होता. जमिनीवर 2 पानांचे 4 तुकडे करून ठेवलेले होते. मामी सुपारी फोडून त्यावर टाकत होती. बाजूला सोडून ठेवलेली चंचई होती. मामीच्या गोष्टी चांगल्या रंगात आल्या. मामीला घर बसल्याच दिवसभर घडलेल्या गावातील चांगल्या वाईट बातम्या मिळायच्या. आजही दबक्या आवाजात काहीतरी कुजबूज चालू होती. म्हणजे नक्कीच कोणाच्या तरी चुगल्या चालू आहेत हे किसनानं नेहमीच्या अनुभवावरून चांगलंच ओळखलं. तो मामीच्या अगदी जवळ जाऊन म्हणाला, मामी भाट आलत. काय भाट आलत? कुठं आहेत? म्या त्यांसनी दारात उभं करून आलो. अरे मुर्द्याबाहेर कायले उभं केलं त्यांसनी घरात आणखी? आता मामीला त्या बायकांना कटवायचं होतं. मामी दुरपते ओ दुरपते, रई लावून राहिली की मजाक करून राहिली. 1 घंटा झाला ह्या बाया ताकासाठी बसेल आहेत. दुरपता. हो मामी, झाली रई लावून. बस आता लोणीच काढतो. दुरपतेनं घाईघाई ताकावरचं लोणी काढलं. ओसरीत येऊन ताकाचे भांडे आत घेऊन गेली. ज्याला जेवढ्या पैशांचं ताक हवं होतं तेवढं माप प्रत्येकाच्या भांड्यात टाकून दुरपतानं भांडी प्रत्येकीच्या हातात दिले. इकडे किसनाने विहिरीचं भरणं ओढलं. अंगणात पाट टाकला. भाटांना हातपाय धुवायला पाणी दिलं. बहिणाबाईंनी बैठकीत गादी टाकली. धुरपतानं चहा ठेवला. चहा घेऊन बैठकीच्या दरवाजापर्यंत गेली. तिथून चहाचे कप ठेवलेले ताट किसनानं घेतलं. भाटांची नजर धुरपतेवर पडली. भाट. किसन बाबा, हीच का तुमची भन? किसनानं चहा देता देता मानेनच हो म्हटलं. तेवढ्यात मामी आली. भाऊजी, जेवणाचं सांगा की. काय करेले सांगू जेवायले? भाट वहिनी साहेब, आज साधं जेवण बी चाललं पण सकाळ मातर पूर्णावती होई आले पाहिजे. सकाळी पाटील बी येतील ना तालुक्यावरनं.
सकाळी नाही, ते आजच येतील संध्याकाळचे. मामी भाटाजवळ बसल्या बसल्याचं धूर्पतेला आवाज देते. धूर्पते ओ धूर्पते, तेवढा पानपुळा घेऊन ये की. धूर्पता पानपुळा घेऊन आली. मामीला पानपुळा देऊन ती निघून गेली. भाट जाणाऱ्या धूर्पतेकडे बघून म्हणाला, वहिनी साब, तुमची भाची म्हणजे लाखात देखणी हाय. कोणी बी उचलून नेईल की तिले. मामी भाटाला बोलताना मध्येच थांबवून, असं कसं भाऊजी, कोणी बी येऊन नेईल. मी तर जो लई हुंडा मोजर त्याच्या संगच माया भाचीचं लगीन लावून देईन. तुमच्या नजरेत आहे का असं कुठलं स्थळ? तुम्ही तर गावोगावी फिरता ना. भाट वहिनी साहेब हाय की, तुम्ही फकत हुकूम करा. लय बेस्ट स्थळ हाय वहिनी साहेब. तळेगावच्या पाटलाचं तुम्ही नाव ऐकलंच असल. तुमच्या भाचीच्या वजना इतका हुंडा मोजल. हे एकूण मामीचे डोळे चमकले. डोळे विस्फारून ती भाटाला म्हणाली, हे खरं आहे भाऊजी, एवढा हुंडा दिल त्यो. भाट, अव वहिनी साहेब, दिल की का नाही देणार? त्याले बी धुरपतेसारखी लग्नाची पोरगी थोडीच मिळणार आहे. म्हणजे मी समजली नाही तुम्हाला म्हणायचं. तरी काय हाय? भाट, त्याचं काय हाय वहिनी साहेब, तो दुसरपणे हाय. त्याची पहिली बायको मेली. त्याले 5 वर्षाचं पोरग बी हाय. पोराले माय पाहिजे म्हणून तो लगीन करायला तयार झाला. पण एक सांगतो, आपली धुरपता राज करीन राज. अखेर तुमची मर्जी. मामी, अव भाऊजी, मले स्थळ पसंत हाय. दुसरपणे हाय तर काय झालं, श्रीमंत तर हाय. आणि कोणतं बी व्यसन नाही फकूत हुंडा, तेवढा त्यानं दिला पाहिजे. तेवढं हुंड्याचं बघा. म्हणजे झालं, आमच्याकडून बात पक्की समजा. तुमचं ठीक आहे वहिनी साहेब. पाटील तयार होतील का ह्या रिश्त्याले? त्याची फिकर तुम्ही करू नका. ते माह्या पुढं नाही जात. मी समजावीन त्याले. तुम्ही फकत हुंड्याचं तेवळ बघा. यायची वाट पाहत काही बसू नका. आजच जीवन खाऊन निंगा पोराकड जायले आणि त्याचा होकार घेऊनच वापिस या. भाट जेवून तळेगावला जायला निघाले. इकडे मामीचा पाय जमिनीवर पडत नव्हता. कधी पाटील घरी येतात आणि कधी त्यांनाही बातमी सांगते. असं तिला झालं. एकदाचे पाटील संध्याकाळच्या वेळेला घरी आले. तालुक्यावरून आणलेली सामानाची पिशवी मामीच्या हातात दिली. हातपाय धुवून ओसरीतल्या बंगईवर पागोटी काढून बसले. तेवढ्यात मामी पाण्याचा ग्लास घेऊन आली. धुरपतेला चहा ठेवायला सांगितला. पाण्याचा ग्लास मामाच्या हातात देऊन प्रवास कसा झाला म्हणून विचारू लागली. मामा, काय सांगू तुले, आता ह्या वयात प्रवास करणं लय अवघड जातं. त्यातल्या त्यात ह्या गाळ रस्त्यानं जाणं म्हटलं म्हणजे खराबच काम आहे. शेकडं इटला आदे उपट होते की माणूस एक एक हात वर कुदते आणि खाली आपटते. मामा कमरेवर हात ठेवून, अरे देवा, लय मुका मार लागला मले. कोणाले तरी पाठवून त्या दामू महाराच्या पोराले बलावून घे. माल्या अंगाची मालिश करायले. मामीनं कुणाला तरी पाठवून दामू महाराच्या पोराला बोलावून घेतलं. मालिश करून झाली. सर्वांचे जेवण आटोपले. आपापले कामं करून सर्वजण आपापल्या जागेवर झोपायला गेले. मामी ह्याच संधीची वाट बघत होती. मामाने खाटेवर अंग टाकलं. मामी मामाच्या पायथ्याशी जाऊन बसली. मामाला हलवून म्हणाली, अव, झोप लागली की काय? मले तुमच्या संग काही महत्वाचं बोलायचं आहे. मामा पडल्या पडल्याच, हा बोल, मी ऐकतो. मामी, अव असं नाही, लय महत्वाचा विषय हाय, जरा उठून बसा की. मामा तक्या पाठीशी घेऊन उठून बसले. मामा, हा बोल, काय बोलायचं आहे तुले? मामी, अव आज कानी आपले भाट आले होते. मामा, त्यात नवीन विशेष काय आहे? भाट दर वर्षालेच येतात. मामी, अव पुढे ऐका की, लई आनंदाची बातमी आहे. त्याईनं आपल्या धुरपतीले पाहिलं आणि तळेगावच्या पाटलाची गोट काढली. कायच्यासाठी? अव कायच्यासाठी म्हणून काय विचारता? लग्नासाठी. आणखीन कायच्यासाठी? तुम्हाले बी सारं फोडूनच सांगा लागते. मामा, म्हणजे तळेगावच्या पाटलाचं पोरग आहे लग्नाचं. मामी, नाय पाटील स्वतःच लगीन करतात, म्हणजे मी समजलो नाही. अव, त्यात काय न समजण्यासारखं आहे? पाटील दुसरपणे आहेत. त्याची पहिली बायको मेली. त्याला एक 5 वर्षाचा पोरगा आहे. पोराले मायची गरज आहे म्हणून ते लग्नाले तयार झालेत. म्हणजे पोरग दुसरपणे आहे. तुले अक्कल बिक्कल आहे का नाही, की गहाण ठुली? लोक काय म्हणतील ह्याचा विचार केला काय?
बिना मायबापाच्या पोरीले दुसरपणाच्या हवाली केलं तर लोक आपल्या तोंडात शेण घालतील. अव लोकहीच काय घेऊन बसलासा, तो भाट म्हणत होता. पोरीच्या भारोभार हुंडा मोजल त्यो. लोक काय घोड्यावर बी नाही बसू देत आणि पायी बी नाही चालू देत. होईची बोंब 3 दिवस मंग सारे इसरून जातील. मामा, तू म्हणत ते बी बराबर आहे. शेवटी दुर्पतीचं लगीन कुणासंग ना कुणासंग लावून द्याच लगीन. मग पाटला संगच काऊन नाही? झालं. मामीनं मामाला सुद्धा शिशात उतरवलं. आता फक्त मुलाकडचा निरोप यायचीच वाट होती. शेवटी तळेगावावरून निरोप आला. येत्या मंगळवारी मुलाकडची मंडळी मुलगी बघायला येणार आहेत. आजचा शनिवार पाहुणे यायला फक्त 2 दिवस उरले होते. मामानं लगेच सदरा घातला. तालुक्याला जाण्याची तयारी केली. मामीनं मामाच्या हातात तेलाच्या कॅटल्या दिल्या व पाहुण्यांसाठी लागणारं सर्व सामान सांगितलं. मामा निघून गेले. मामीनं तक्याच्या गादीच्या खोळा धुवायला काढल्या. बहिणाबाईंनं त्या धुतल्या. दुरपतानं त्या पिळून वाळत टाकल्या. स्वयंपाक खोली दुरानं काळी कुट्ट झाली होती. दुरपतेनं ती सारवली. बहिणाबाईनं घरातील जाळे काढले. फळीवरचे ठेवणीतले भांडे घासले. पाहुण्यांना तके कमी पडतील म्हणून किसनानं गावातील देशमुखांच्या घरचे तके आणले. बिचाऱ्या किसना व दुरपताला एवढंच माहित होतं की बघायला पाहुणे येणार आहेत. पण तो लग्नाचा मुलगा नसून एका मुलाचा बाप आहे हे बिचारा दोघांनाही माहित नव्हतं. किसना आपल्या बाईचं लग्न होणार म्हणून खूप खुश होता. जास्त खुशी त्याला ह्या गोष्टीची होती की आपल्या बाईची ह्या सर्व दुःखातून सुटका होणार. आता तिच्या आयुष्यात फक्त सुख आणि सुखच असणार. पण त्याचबरोबर थोडं दुःखही होतं, ते हेच की आता आपण एकटं राहणार. आपल्यासोबत पडसावलीसारखी असणारी आपली बाई आपल्याला सोडून सासरी जाणार. पण त्याच्या बाईच्या सुखासाठी त्याला हे दुःख सुद्धा मंजूर होतं. झालं. मंगळवारचा दिवस आला. पाहुणे आले. चहा फराळ झालं. इकडे दुरपताला तयार केलं. दुरपतेनं हिरवी साडी घातली. त्यावर हिरवं ब्लाऊज, हिरव्याच बांगड्या घातल्या. मोठंचं मोठं कुंकू लावलं. तिचे मोठमोठे डोळे, लांब सडक केस, दोन्ही भुवयांच्या मधून भांग पाडलेला. धुरपता एकदम महालक्ष्मीसारखी देखणी दिसत होती. किसनान तिला पाहुण्यात नेलं. पाटावर बसवलं. पाहुण्यांनी धुरपतेला काही प्रश्न विचारले. तिचे हातपाय बघितले. तिच्या हातात 5 आणे देऊन तिला जाण्यास सांगितले. धुरपता पाहुण्यांना पसंत पडली. हुंड्याची बोलणी झाली. गावातल्याच भटजीला बोलवून लग्नाचा मुहूर्त काढण्यात आला. एप्रिल महिन्याच्या 14 तारखेचा मुहूर्त निघाला. म्हणजे लग्नाला फक्त 1 महिनाच बाकी होता. लग्नाची तयारी जोरात चालू झाली. शेतीची कामे पटापट आटोपण्यात आली. घराच्या भिंती सारवल्या. दारं खिडक्या रंगवण्यात आल्या. तुळशीला गेरूचा रंग चढवण्यात आला. लग्नासाठी चुला घातल्या. करंजा अनारसे करण्यात आले. ह्या धावपळीत महिना कसा गेला कळलंच नाही. लग्न 2 दिवसांवर आलं. वराडणी जमा झाल्या. नवरीच्या हातावर मेहंदी काढण्यात आली. नवरदेव लग्नाच्या 1 दिवस आधीच पारावर येऊन बसला. काही जण नवरदेवाकडच्या मंडळींची सरबराई करण्यात गुंतले. कुणी मंडप टाकत होते, तर कुणी विहिरीतून पाणी काढून रांजण भरून ठेवत होते. कुणी इंधनाच्या बंड्या भरून आणत होते. कुणी अळ्या खोदत होते. रात्रभर कुणीच झोपले नाही. पहाटेच सर्वांच्या आंघोळी झाल्या. कपडे बिपडे धुवून सण झाले. पहाटेच अंगणातील एका मोठ्या चुलीवर चहाचा सताला ठेवला. मामाच्या आहेरावर आलेल्या नव्या छापीनं चहा गाळला. 2 बायकांनी सर्वांना चहाचे कप नेऊन दिले. कुणी कणिक गाळत होतं, कुणी कणकीचे गोळे करत होते, तर कुणी पोळ्या लाटत होते. कुणी मोठमोठ्या सराट्यांनी पोळ्या शेकत होते. एका मोठ्या सताल्यात गावातील अनुभवी माणसं गुळाचा शिरा भाजत होते. 2-4 माणसं पातोळीच्या भाजीला फोडणी घालत होते. भाजीसाठी मसाला आदल्या दिवशीच वाटून ठेवलेला होता. भाजीत तिखट मीठ बरोबर पडले की नाही हे बघण्यासाठी भाजीची तर्ही ग्लासात घेऊन पिऊन बघत होते. 2-3 बायका भाजीत टाकण्यासाठी बेसनाचे आयते बनवत होत्या. अशा धावपळीत लग्नाची वेळ येऊन ठेपली. वाजंत्र वाजू लागलं. नवरा नवरी मंडपात आले. मंगलाष्टके सुरू झाले.
लग्न लागले. नवरा नवरी सर्वांच्या पाया पडले. सर्वांचे आशीर्वाद घेऊन झाले. वऱ्हाडी जेवून तृप्त झाली. नवरा नवरी निघण्याची वेळ झाली. नवरीला नेण्यासाठी मेणा दारात आला. 2 करवल्या धूर्पतेला धरून मेण्याकडे नेत होत्या. धूर्पतेच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहत होत्या. आपण गेल्यावर आपल्या किसनाचं कसं होणार? तो आता एकटा राहील, त्याला कोण सांभाळेल? ह्या अशा अनेक विचारांनी तिच्या मनात काहूर माजवले. ती भरल्या डोळ्यांनी किसनाला शोधत होती. तेवढ्यात बाई अशी हाक तिच्या कानावर पडली. तिनं मागं वळून पाहिलं. किसना उभा होता. ती तशीच धावत किसनाकडे गेली. किसनाला मिठी मारली. किसनाचे डोळे पुसले. किसनाचे डोळे रडून रडून सुजले होते. धूर्पतेनं किसनाच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. त्याला समजावू लागली. किसना, आता माले इथलं अन्न सरलं र. मी आता पावनीन झाली. ह्या तू या बाईले इसरू नगस. किसना, मले वचन दे. काय बी तुया मना इरुद्ध झालं तरी तू जेवणावर राग भरशील नाही. आता तुले घास भरवायले मी नसंद्र म्हणून म्हणतो. आणि रडायला लागली. किसनानं बाईचे डोळे पुसले आणि म्हणाला, बाई, तू सांगशील तसंच मी वागीन. तू या सांगेल सूर्याची गोठ मी नाही इसरलो. धूर्पतेनं किसनाचा रडत रडत निरोप घेतला. धूर्पता मेन्यात बसली. मेना जाण्यासाठी निघाला. मेन्यात बसलेली धूर्पता दोन्ही पायांमध्ये डोकं घेऊन रडत होती. किसना जाणाऱ्या मेन्याकडे बघून रडत होता. हुंदके देत होता. बघता बघता मेना दिसेनासा झाला. तेवढ्यात मामांचा करारी आवाज कानावर आला. किसना, ओ किसना, आरतती काय उभा हायस? खुळ्यावानी गेले सारे. आता हा मंडप बिंडप सोळ्याले बलाव की कोणाले? डोळे पुसत पुसत किसना कामाला लागला. त्यांनी 4-5 जणांना बोलावून मंडप सोडून घेतला. पत्रावळ्या नेऊन टाकल्या. भांडी घासायला बहिणाबाईला बोलावून आणलं. ज्याचे भांडे त्याच्या घरी नेऊन दिले. खोदलेल्या अळ्या बुजवून टाकल्या. इकडे मेना तळेगावला येऊन पोचला. नवरदेव नवरी मारुतीच्या पारावर उतरले. मारुतीचे दर्शन घेऊन घरी आले. घरात जवळचा माणूस कुणीच नसल्यामुळे गावातील बायकांनी धुरपतेचं स्वागत केलं. माप ओलांडून धुरपता घरात आली. देवाचं दर्शन घेतलं. नवरदेव दुसरपण्या म्हणून थाटामाटात असं काही झालं नाही. धुरपता आल्या आल्याच कामाला लागली. लग्नाच्या पहिल्या रात्रीच एकनाथने धुरपतेला स्पष्ट बजावून सांगितले, गणपत हा महा एकुलता एक पोरगा हाय. महा त्याच्यावर लई जीव हाय. त्याले काय बी कमी पडलेलं मले चालणार नाही. त्याच्या सुखासाठी म्या तुया संग लगीन केलं. मले वचन दे की तू त्याले पोटच्या पोरावानी वागोशीन. त्याची सख्खी माय बनून त्याचा आट काढशीन. धुरपतेनं एकनाथच्या हातावर हात ठेवून वचन दिलं, तुम्ही काही बी काळजी करू नका. आजपासून गणपत महापोरगा हाय. मी त्याले काही बी कमी पडू देणार नाही. दुसऱ्या दिवशी धुरपतानं लवकर उठून घरातील सर्व कामं आटोपली. गणपत अजून झोपलेलाच होता. त्याच्या पाठीवरून हात फिरवत धुरपता त्याला उठवू लागली. अरे गणपत उठकी, दिस कवाचाच निघाला. तसाच गणपत ताडकन उठून बसला. मोठमोठ्याने ओरडू लागला, बारे ओ बा, कुठी हायस? तू इकडे येणार रे लवकर. एकनाथ धावत गणपत जवळ आला. एकनाथ, काय झालं र गणपत? काऊन कल्ला करून राहिला? बा, तू या हे सोंग कुठून आणलं हे मले पसंत नाही. एकनाथ, गणपत, हे तुई माय हाय? नाही, माली माय तर देवाच्या घरी गेली. हे माली माय नाही, बा तू खोटं बोलतो. हे एक सॉंग हाय, इले घरातून काढून दे. आणि जोर जोरात रडायला लागला. मग एकनाथनी त्याला जवळ घेतलं. त्याचे डोळे पुसले. त्याला आपल्या हातांनी चहा दिला. त्याला खेळण्यात गुंतवून एकनाथ शेतात निघून गेला. धुरपतेनं गणपतला उचलून न्हाणी घरात नेलं. आंघोळीसाठी त्याचे कपडे काढले. नाकाला आलेला शेंबूड शिंखरला. गणपत न्हाणी घरात हातपाय आपटू लागला. लोळण घेऊ लागला. मोठमोठ्याने ओरडून ओरडून रडू लागला. बाबा रे, लवकर ये न रे. ह्या सोंगानं मले मारलं न रे. धुरपतेला त्याला कसं चूप करावं कळत नव्हतं. तो काही ऐकण्याच्या तयारीत नव्हता. त्याचं रडणं एकूण गावातील लोक काय झालं म्हणून धावून आले. गणपतला काय झालं म्हणून विचारू लागले. तेव्हा गणपत रडत रडत सांगू लागला,
ह्या सोंगानं मला अंग धुतलं. इनमा शेंबूळ पुसला. मले तो शेंबूळ नाकाले लावून पाहिजे. आणि जोर जोरात हातपाय आपटू लागला. आलेल्या एका माणसानं दम्मतच भिंतीला हात लावून नंतर त्याच्या नाकाला लावला. हा पाय शेंबूळ जसाचा तसाच तो या नाकाले लावून दिला. आता रडू नगस. तेव्हा तो चूप बसला. हे गणपतचं रोजचं नाटक झालं होतं. काही ना काही कारणावरून गोंधळ घालायचा. कधी कधी तर त्याच्यामुळे दुरपतेला एकनाथच्या हातचा मार सुद्धा खावा लागे. बरेचदा रात्री बेरात्री उठायचा. भूक लागली म्हणून मोठमोठ्याने रडायचा. ताट वाढून आणलं की ते त्याला नको असायचं. मोठमोठ्याने ओरडत, सोंगा रे, मले दूध भाकर नाही पाहिजे खायले. दुरपता विचारायची, मग काय पाहिजे तुले, मले सांग. फकूत लढू न ग, मले पुरणाची पोळी पाहिजे. धुरपता तेव्हाच चण्याची डाळ टाकायची. गूळ घालून 2 पोळ्यांचं पुरण करून त्याच्या पोळ्या करून द्यायची. गणपत जेवून आरामात झोपायचा. धुरपतेला मात्र पहाट झाली म्हणून कामाला लागावं लागे. असा त्याचा रोजचा कार्यक्रम झाला होता. कधी शिरा, कधी पुरणपोळी, कधी आणखीन कुठला पदार्थ. गणपत मागायचा आणि तेही अर्ध्या रात्री. धुरपतेची तब्येत मात्र खालावत गेली. दिवसभर काम करणं रात्री गणपत झोपायला देत नव्हता. थोडा जरी कंटाळा केला तर एकनाथ लाथाबुक्यांनी मारायचा. तिची स्थिती आगीतून काढून फपुटात घातल्यासारखी झाली होती. असेच दिवसामागून दिवस गेले. धुरपतेला एकामागून एक अशा 4 मुली झाल्या. गणपत आता 14 वर्षाचा झाला. अलीकडे एकनाथची तब्येत खूपच खराब झाली. त्याचा खोकला वाढतच होता. रात्रंदिवस खोकलून खोकलून तो बेजार झाला. देवाचा मानून घेतलं धुरपतीने. उपवास तापास केले. बऱ्याच वैद्यांची औषध घेऊन झाली पण आराम काही मिळत नव्हता. शेवटी खाटेवरून त्याला उठताही येत नव्हतं. त्याला आता कळलं होतं आपण काही जास्त दिवसांचे सोबती नाही. त्याने लगेच वकिलाला बोलावून घेतलं. 30 टिफन जमिनीतील 10 टिफन जमीन धुरपतेच्या नावाने केली. बाकीची जमीन गणपतला दिली. तिथून 2 दिवसांनी एकनाथनी जगाचा निरोप घेतला. धुरपतेवर जणू आकाश कोसळलं. 4 मुलींची जबाबदारी तिच्यावर होती. शिवाय मुलगा, तो असा. गणपत जसजसा मोठा होत होता तसा तसा त्याचा हट्टीपणा, खोडसरपणा कमी न होता वाढतच होता. रोज कुणाचं ना कुणाचं भांडण घरावर येतच होतं. शाळेतून मास्तरांच्या रोज तक्रारी यायच्या. एक दिवस तर डब्यातले कानोले काढून दप्तरात भरले. मास्तर शिकवत असताना हा कानोले खात होता. मास्तरांचं लक्ष गणपतकडे गेलं. मास्तर हिरवीगार बेलाजीची काडी आपटत गणपत जवळ आले. गणपतला विचारू लागले, तोंडात काय आहे? गणपत काही बोलत नव्हता. मास्तरांनी जोरात काडी आपटून ओरडून विचारले. तेव्हा घाबरून गणपतने तोंड उघडले. तोंड उघडताच गणपतच्या तोंडातली पिठ्ठी मास्तरांच्या तोंडावर उडाली. सर्व वर्ग खो खो हसू लागला. असे काहीतरी खोडसर कामं तो करायचा. कधी कधी तर फळ्यावर लिहिलेले तोळे, मासे, गुंजा मास्तर शॉर्टकट मध्ये लिहायचे. तो, मा, गु. गणपत माच्या ठिकाणी मास्तरांचा लिहून मोकळा व्हायचा. असाच गणपतचा खोडसरपणा झेलता झेलता गणपत 18 वर्षांचा झाला. धूरपतेनं एक चांगलं स्थळ बघून गणपतचं लग्न करून दिलं. नव्या नवरीनं घरात आल्या आल्याच आपला रंग दाखवायला सुरुवात केली. घरात रोज कुठल्या ना कुठल्या कारणावरून भांडण व्हायचं. गणपतला पत्नी सांगेल तेच खरं वाटायचं. रोजच्या भांडणाला धूरपता कंटाळली. शेवटी गणपतनं धूरपतेला स्पष्ट सांगितलं, मा तू या घरात राहिली तर माली बायको घर सोडून जाईन म्हणते. तू यासाठी काय मी माई बायको सोडू? मला संसार मोडून टाकू. धूरपता, मग ह्यावर उपाय काय? म्या काय करू म्हणतोस? मा तू गायवाड्यात राह. गायवाड्यातली एक खोली मी तुले रायाले देतो. झालं. दुसऱ्या दिवशी धूरपता आपल्या 4 पोरींना घेऊन गायवाड्यात राहायला गेली. गणपत आठवडाभर पुरेल एवढं धान्य, मीठ, मिरची देत होता. अशाच परिस्थितीत पोरी शाळेत जाण्यात जोगत्या झाल्या. धूरपता गणपतला पोरींना शाळेत घाल म्हणून सांगत होती. पण गणपत प्रत्येक वेळेस टाळत होता. पोरीची जात आहे.
काय करायचं आहे? शाळेत जाऊन शेवटी चुलत सांभाळा लागते असं म्हणून तो टाळत होता. शेवटी धूर्पतेनं गावातील कुणाच्या तरी मदतीनं मुलींना शाळेत घातलं. पण शाळेत जायचं म्हणजे पुस्तकं, वही लिहायला टाक, शाईची शिशी पाहिजे. हे सर्व आणायचं तर पैसे हवेत. गणपत मात्र काही वर्षांपूर्वी आठवड्याला धान्य द्यायचा, तेवढंच धान्य आता ही द्यायचा. मुली आता मोठ्या झाल्या. त्यांची भूक वाढली. तेवढ्या धान्यात भागत नव्हतं. मुलींना वर्षाला 2च फ्रॉक शिवायचा. तेही मोठमोठे, गुडघ्याच्या खाली हातभर येतील असे. त्यातही त्याचा स्वार्थच होता. त्याचा चड्ड्या शिवायचा खर्च वाचायचा. आम्हाला चड्डी पाहिजे म्हटलं तर 2 मीटर कपडा आणायचा. सर्वांना एक एक चड्डी शिवायचा. त्यामुळे चड्डीला रोज रात्री धुवायचं. दुसऱ्या दिवशी घालून शाळेत जायचं. शाही आणायला पैसे मागितले की ओरडायचा. जुडप्या तोंडाच्या हो, शाळेत काय तुम्ही नुसती शाई प्यायलेच जाता काय? मागच्या हप्त्यात 5 पैसे दिलं होतं ना शाईसाठी. आज अजून आलीच काय पैसे मागायले? पैसे काय? आधी झाडाले लागतात. जाय निंग इथून. पैसे नाहीत माझ्याजवळ. अशा प्रकारे शाळेचं काही साहित्य घ्यायचं म्हटलं की गणपत आधीच सर्व घर डोक्यावर घ्यायचा आणि भांडायचा टाकून बोलायचा. त्यामुळे त्याला काही मागायची सोयच नव्हती. तो देईल तेवढेच घ्यायचं आणि गप्प बसायचं. पण हे चालणार तरी किती दिवस? मुलींना रोज पोटभर खायला मिळत नव्हतं की अंगभर कपडा मिळत नव्हता. धूर्पतेला हे बघून खूप दुःख व्हायचं. शेवटी तिनं ठरवलं, काही झालं तरी माझ्या पोरींना मी कामापुरतं शिक्षण नक्कीच देणार. त्यांना पोटभर खायला देणार. दुसऱ्या दिवशी धूर्पता पहाटेच उठली. घरातील कामं पटापट उरकून घेतली. गावातील साहेबरावांच्या वाड्यामध्ये काम मागण्यासाठी गेली. तिची परिस्थिती बघून त्या लोकांना तिची दया आली. त्यांनी तिला कामावर ठेवलं. तिथं तिला कपड्या भांड्यांचं काम मिळालं. पण धूर्पता मात्र रोज पडेल ते काम करायची. उरलेलं शिळं पातं अन्न घरी घेऊन यायची. गरम करून पोरींना खायला घालायची. तिच्या मनाला समाधान एवढंच होतं की शिळं का असेना, माझ्या पोरींच्या पोटाला पुरेसं अन्न मिळतं. वाड्यातील मुलींचे जुने कपडे, पुस्तकं धूर्पतेच्या मुलींना मिळायचे. त्यामुळे तिला मुलासमोर हात पसरावा लागत नसे. गणपत आठवड्याला जी मीठ, मिरची, ज्वारी द्यायचा, ती जमा करून ठेवायची. साठवलेली ज्वारी गावात हबीर नावाचा पानवाला यायचा. त्याला ती विकून टाकायची. जे पैसे मिळायचे ते अडीअडचणीच्या कामात यायचे. अशा प्रकारे समस्यांना तोंड देत काही वर्ष गेले. मुली आता मोठ्या झाल्या. त्यामुळे दुर्पतेची चिंता आणखीनच वाढली. साहेबरावांच्या हातापाया पडून तिनं थोरली मुलगी शशिकला हिच्यासाठी नवरा मुलगा शोधण्यास सांगितलं. आणि साहेबरावांनी सुद्धा धूर्पतेनं आपल्या वाड्यात केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून शशिकलासाठी स्थळ शोधलं. एवढंच नाही तर स्वखर्चाने तिचं लग्न देखील लावून दिलं. धुरपता खूप खुश होती, कारण तिला चांगला जावई मिळाला होता. मुलगा एकुलता एक. चांगला खात्यापिता घरचा शिवाय तिच्या डोक्यावरचं एक ओझं कमी झालं होतं. आता राहिल्या होत्या तिघी. मैना, सगुना, सर्वात धाकटी सरला. ह्या आता समजूतदार झाल्या होत्या. आपली आई कष्ट करून कसं आपल्याला सांभाळते याची त्यांना जाणीव होती. आणि म्हणूनच सकाळी शेतात कामाला जाऊन दुपारी त्या शाळेत जायच्या. एक दिवस मैना शेतात कापूस वेचायला गेली. वेचता वेचता संध्याकाळ झाली. गाडीवानाने गाठोडे बंडीत टाकले. मैना बाकीच्या बायकांसोबत घरी जायला निघाली. पण गाडीवानाने तिला गाडीत बसायला सांगितले. मैना कापसाच्या गाठोड्यावर बसून येत होती. तोच गाठोडं बंडीतून खाली पडलं. गाठोड्याबरोबर मैनाही पडली. दगडावर डोकं आपटलं, रक्ताची धार लागली. गाडीवानान तिला घरी नेलं. धुरपता वाड्यात कामाला गेलेली होती. मैनाने घरी आल्यावर जखम धुतली. आपली माय ओरडेल ह्या धाकाने ती घोडवंची खाली जाऊन लपली. इकडे धुरपता कामावरून आली म्हणून गाडीवानाला विचारायला गेली. गाडीवानाने सर्व हकीकत सांगितली. मैनेला धुरपता, सरला व सगुना पूर्ण गावात शोधत होत्या. शोधून शोधून कुठेच सापडली नाही. शेवटी सरलेचं लक्ष घोडवंची खालून येणाऱ्या रक्ताच्या लोटाकडे गेलं.
धूर्पतेचा पदर ओढून माय व माय ते पाय घोडशी खालून रगत येत आहे. धूर्पतेनं घोडशी खाली बघितलं. मैना बेशुद्ध होऊन पडलेली होती. तिला घोडशी खालून बाहेर काढलं. गावातल्या काही लोकांनी तिला तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यात नेलं. काही दिवसांनी मैना बरी झाली. मैना, सगुना, सरला तिघीही सुट्टीच्या दिवशी वाड्यात कामाला जायच्या. एक दिवस सरला वाड्यातील चौकात कपडे धुत होती. समोरच्याच गॅलरीत साहेबरावांचे पाहुणे बसलेले होते. सरला एका हाताने कपडे दगडावर आपटायची, दुसऱ्या हाताने फ्रॉक खाली खेचायची, कारण की फ्रॉक फारच छोटा होता. त्यातल्या त्यात आज चड्डी धुवायला टाकली होती. बराच वेळ झाला, सरलाचे कपडे धुवून झाले नाहीत. स्वयंपाकघरातून साहेबरावांच्या पत्नीने आवाज दिला, सरले कपडे धुवून झाले का नाय? इकडे भांड्यांचा गराडा पडेल हाय. चल आट्टीप लवकर. पाहुण्यांना सरलाची अडचण समजली. पाहुणे उठून घरात गेले. तेव्हा सरला न पटापट कपडे धुवून वाळत घातले. नंतर भांड्यांचा गराडा घासायला बसली. त्यात एक बासुंदीचं पातेलं होतं. सरलानं पातेलं नाकाजवळ नेलं. स्वतःशीच पुटपुटली, ह्याचा वास लहान साजरा येते व काय असेल बरं हे? ह्याचा वास इतका साजरा आहे तर खायले किती गोड लागत अशीन. असं म्हणून तिने इकडे तिकडे नजर टाकली. कुणी बघत नाही याची खात्री झाल्यावर तिनं ते पातेलं चमच्याने खरडलं. हातांनी त्याचा गोळा बनवला व तोंडात टाकला. अशा प्रकारे ह्याच्या त्याच्या घरी कामं करून पोरी घर चालवत होत्या. सगुणा मास्तरांच्या बायकोचं बाळंतपण करण्यासाठी महिनाभर मास्तरांच्या घरी होती. मास्तरांनी त्या मोबदल्यात सगुणाला 2 साड्या घेतल्या. साऱ्या महिनेला पाहुणे बघायला आले तेव्हा कामात पडल्या. अशा प्रकारे जुळवाजुळव करून मैनेचं लग्न झालं. धूर्पतेच्या डोक्यावरचा अर्धा भार कमी झाला. इकडे किसनाच्या जीवनातील अंधार संपला होता. वयाच्या 19व्या वर्षी किसनाचं लग्न झालं. किसनाला आपली शेतजमीन परत मिळाली. किसना आपल्या पत्नीला घेऊन आपल्या जन्मगावी म्हणजे डोंगरगावला परतला. येताना गावाबाहेर असलेल्या झोपडीजवळ त्यानं दमनी थांबवली. खाली उतरून जड पावलांनी तो चालत वडाच्या झाडाजवळ येऊन उभा राहिला. वडाच्या झाडाच्या पारंब्या प्रेमाने त्याला कुरवाळू लागल्या. जणू काही त्याला म्हणत होत्या, कुठं गेला होतास र किसना? आम्हा सर्वांचानी सोडून तिकडं बघ. तुम्हा बहीण भावांचा विरह सहन झाला नाही म्हणून झोपडी मावशीनं स्वतःच्या तब्येतीले सांभाळलं नाही. कोणतं बी ढोर ये आणि शिंग मारून जाय. वारा ये मावशीले ढकलून दे. पण तिनं जरा बी प्रतिकार केला नाही. जणू तिची जगण्याची इच्छाच नव्हती. आणि एक दिस जोऱ्यात वाऱ्याचा झोका आला आणि मावशीले उडवून घेऊन गेला. तुळशी आई बी सुकून गेली. हे फुलाईचे लहान लहान झाडं तर बातच वायले. हे आंब्याचं झाड कसं बस उभं आहे. ह्याच आशेवर की एक दिस किसना व धुरपता नक्कीच वापिस येतील रोज मले. आंब्याचे झाड विचारते, वडभाऊ तुम्ही महापेक्षा जरा उच्चे आहात. जरा नजर टाकून बघा की वाटेकडे. महाकिसना व धुरपता दिसते का? आणि हे काय तू एकटाच आलास, धुरपता कुठं आहे? झाडाचे पानं किसनाच्या अंगावर पडत होते. जणू काही रडून रडून तो सर्व हकीकत सांगत होता. किसनानं प्रेमाने वडाच्या झाडावरून हात फिरवला व म्हणाला, तुमची धुरपता सासरी गेली आहे. नंतर तो आंब्याच्या झाडाजवळ आला. त्यानं आंब्याच्या झाडावरून हात फिरवला व म्हणाला, मी ह्या गावात कायमचा राहिले आलो. आता रोज मी तुमच्या भेटीले अति येत जाईन. आणि जा तुम्हाले फळ येतील ना, तवा आपल्या बाईले बी आणील, आंबे खायाले. किसनानं पूर्ण परिसर चाळला. आपल्या आठवणी ताज्या केल्या. किसनानं आपल्या पडलेल्या वाड्याची डागडुजी केली. दोघा पती पत्नींनी घराची साफसफाई केली, झाडं लावली, घर कसं एकदम नीटनेटकं केलं. ह्या कामात गावकऱ्यांनी सुद्धा किसनाची चांगलीच मदत केली, कारण त्यांना आपली चूक लक्षात आली होती. अशा प्रकारे किसना सुखाने संसार करत होता. त्यांच्या राजा राणीच्या संसारात अंधाराचा लवलेशही उरलेला नव्हता. त्याच्या नशिबाने त्याला जीवनसंगिनी सुद्धा सर्व गुण संपन्न सुंदर त्याला शोभून दिसेल अशीच मिळाली होती. प्रेमासाठी आसुसलेल्या किसनाच्या मनाला तिने प्रेमात न्हाऊन काढलं.
कोणालाही हेवा वाटावा असा त्यांचा सुखी संसार होता. कधी भांडण नाही, तंटा नाही. एकमेकांना सांभाळून घेऊन गोडी गुलाबीने संसार करता करता लग्नाचे 6-7 वर्ष कसे निघून गेले कळलंच नाही. ह्याच काळात किसनाला 3 मुलं झाली. थोरला नारायण, मधला विठोबा आणि धाकटी चंद्रभागा. चंद्रभागेच्या जन्माच्या दिवशीच किसनाची गाठ एका कापसाच्या व्यापाऱ्याशी पडली. किसनानं व्यापाऱ्यांसोबत भागीदारीत कापसाचा व्यापार चालू केला. 2 वर्षात किसनाने भरपूर पैसा कमावला. इकडे बिचाऱ्या धुरपतेचा हरीचा गाडा हळूहळू चालतच होता. तिच्या जीवनातील काळोख नाहीसा होण्याचं नावच घेत नव्हता. सगुना व सरलाच्या लग्नाची काळजी तिला सतावत होती. ती आता शरीरान थकली होती. तिचे केस पिकले होते. हातापायावर सुरकुत्या पडल्या. तिच्याने पहिल्यासारखा काम होत नव्हतं. संसाराचा गाडा ओढता ओढता कधी म्हातारपण आलं तिला कळलंच नाही. बालपण, तरुणपण, म्हातारपण ह्या प्रवासात सुखाचं स्टेशन कधी आलंच नाही. आले ते फक्त दुःखाचे स्टेशन. ह्या दुःखाच्या स्टेशनवरून प्रवास करता करता ती स्वतःसाठी कधी जगलीच नाही. आजही तिला काळजी आहे फक्त आपल्या सगुना व सरलेची. यांच कसं होणार, काय होणार? यांच्यासाठी नवरे मुलं कोण शोधणार? ह्या काळजीने ती मनानंही खचत चालली होती. असंच एक दिवस धुरपता भाकरीचा उंडा चुरता चुरता विचारात मग्न होती. तव्यावरची भाकर कळोनी जात होती. परायात ठेवलेली भाकर जळून कोळसा झाली. तेवढ्यात आवाज आला, बाई व भाकर जळली बरं. जळली तर जळू दे, आपण तशीच खाऊ. खोबऱ्यावाणी हातात घेऊन आवाज ऐकून धुरपता एकदम भानावर आली. वर मान करून बघते तर काय, समोर किसना उभा होता. तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. ती उठून उभी राहिली, किसनाकडे बघत. किसना, तू हायस होय? असा अचानक इथं कसा? यावं लागलं काहून की त्याले कारणच असं घडलं. उंड्याच्या हाताने किसनाच्या हाताला धरत धुरपता किसनाला विचारू लागली, काय झालं किसना? घरी समद ठीक आहे ना? वहिनी पोरं बाळ समद ठीक आहेत ना? किसना, तिकडे समद ठीक आहे व, बाई फकूत ती, तू या घरी काही बी ठीक नाही. म्हणजे म्हणायचं तरी काय हाय तुले? मले काय म्हणायचं हे तू चांगलंच ऐकून आहेस. मी इतक्या वेळा तुझ्या घरी आलो पण तुझ्या मला काय बी सांगितलं नाही. हमेशा खुश असल्याचं ढोंग केलं. गणपतनं घरातून काढून दिलं. तेव्हा मी तुले अलग राहायचं कारण विचारलं होतं. तेव्हा तू म्हणली होतीस की सुनीच्या संग मला पटत नाही, म्हणून मी मतानच अलग निघाली. गणपतनं थायाले मौतास केलं. लोकांच्या घरी जाऊन भांडे घासले. लोकांच्या वावरात मजुरी केली. इतकं सारं झालं तरी बी तुया मले जरासा बी कानोसा लागू दिला नाही. मा गणपत असा, मा गणपत तसा, मा गणपत माह्यासाठी हे करते, मा गणपत माह्यासाठी ते करते, हे सारं खोटं नाटं सांगून तुया मले भुलवलं. मला डोळ्याले पट्टी बांधली होती. तुवा सुखाचा संसार पाहून मी केवळा खुश होतो. मले वाटलं मैबाई लय सुखात आहे. तिचं दिस पालटलं. ह्या भरमातच मी आज लोक वावरत होतो. मी तिकडं पोटभर जेवत होतो, इकड मैबाई माल्या सोन्यासारख्या भाच्या लोकांचं उष्ट खरकट खाऊन जगत होत्या. देवा, कुठं फेळू मी हे पाप? असं म्हणून किसना भिंतीला डोकं टेकून रडू लागला. अरे किसना, असं का करतोयस खुळ्यावानी? इकडं बघ मायाकडं. त्याचे डोळे आपल्या पदरान पुसत. हे बघ किसना, तुले जे काही कोण सांगितलं ना, सारं खोटं आहे बघ. तेले आमचं सुख बघवत नाही, म्हणून शान असं वागतात. हे बघ मग, आरामात बसून आपण ह्या विषयावर बोलू. आता गुमान हातपाय धुवून घे, पाहू. तद लोक मी तुयासाठी चहा करतो. आणि बरं का किसना, आज मी तुयासाठी गरम गरम पुरणाची पोळी करणार हाव. किसनानं हातपाय धुतले. धूरपतेनं चहा करून आणला. चहा घेता घेता किसना धूरपतेला विचारू लागला, बाई पोट्ट्या नाहीत दिसत व, ह्या वक्ताले कुठे गेले आहेत? आणि पोट्ट्या काय शाळेत गेल्या आहेत. किसना धूरपतेकडे बघत, बाई आज इतवार हाय, आज शाळा बंद असती. हा, मी इजरलीच होती. पोट्ट्या मोठ्या वाड्यात गेल्या. त्या साहेबराव पाटलांच्या चंपाल्यास पाहुणे पाहायला आलेत ना. सून बी घरला नाही, बायतपणासाठी माहेरी गेली. म्हणून त्या वहिनी म्हणत होत्या,
माल्या मदतीले सगुना व सरलीले पाठवत काय. म्या हो म्हटलं. म्या विचार केला की ह्या बहाण्यानं पोट्ट्याले बी कुणाच्या घरी कसं वागत्यात, कसं काम करत्यात हे शिकल्या जाते. किसना. बाई, तू या खोटं बोलायचं ट्रेनिंग कुठे घेतलं? तुवा मास्तर कमी शिकेल होता वाटते, म्हणूनच तुले सफाईदार खोटं बोलता येत नाही. मले सगळं माहीत आहे. मापासून काहीच लपेल नाही. डोंगरगावले दौलताबा आले होते. तेईनं मले इकडचं महाभारत समद सांगितलं. दौलताबा किसना व दुरप्ताचे दूरचे नातेवाईक होते. दुरप्ता म्हणाली, किसना, तू यापासून लपून ठेवायचं एकच कारण हो तर मले तुले दुःखी करायचं नव्हतं. आणि तुले सांगून महा दुःख कमी थोडंच झालं असतं. जे भोग महा नशिबात लेल हायत ते मले भोगाचं लागतीन कपायावर लेल हाय. ते काही कोणी मिटू शकत नाही. काऊन नाही मिटू शकत? मी मिटून दाखवीन. आजपासून तू तकदीर देऊ नये मी लिहीन माह्या हातानं. आता पायंच तुम्ही काय करतो ते. किसना भलत सलत काय करू नगस बाबा. डोकस जरा शांत ठुई किसना. हे पाय बाई, आज तरी तू मला अळवू नगस. तुले ह्या किसनाची आण हाय, मी जे करतो ते फकत पायत राय. किसना तसाच उठला. गावातील पंचायत बोलावली. चावडीवर सभा भरवली. किसनानं पंचांसमोर आपल्या बहिणीसोबत गणपतनं कसा व्यवहार केला हे सर्व सांगितलं. पंचांनी गणपतला सर्वांसमोर उभं केलं. किसना. गणपतनं माल्ल्या दोन्ही भाच्याईची लग्न लावून द्यावी अशी मागणी पंचांसमोर केली. त्याचबरोबर माल्ल्या बहिणीची 10 तिफनची जमीन आहे. गणपत ती जमीन बिना मोबदला देऊन वायतो. त्यानं वर्षाला 2,000 रुपये मोबदला द्यावा, नाहीतर जमीन सोडावी. पंचांनी गणपतकडून किसनाच्या सर्व अटी व मागण्या मान्य करून घेतल्या. गणपतनं वर्षाला 2,000 रुपये द्यायचे कबूल केले व सगुना आणि सरलाचं लग्न सुद्धा करून देण्याचं कबूल केलं. किसनानं सगुना व सरलासाठी चांगली स्थळं बघितली. गणपतकडून त्यांची लग्न करून घेतली. दोघी बहिणींची लग्न एकाच मांडरात झाली. लग्न थाटामाटात आटोपली. दोन्ही जोडपी आपापल्या गावी रवाना झाली. वऱ्हाडी गेले, करवल्या गेल्या. घर सामसूम झालं. घरात शांतता पसरली. दुरपता घराच्या भिंतीला टेकून बसत किसनाला म्हणाली, किसना, ह्या पोरींच्या काळजीनं माली भाकरच तुटली होती. धड झोप लागेना की जेवायले मन होईना. तू देवासारखा आलास बाबा. तू या समद ठीक केलं. महाकिंतुक दूर केला. आज लोक जगत होती फकत पोरींसाठी. आता तेचं बी सारं ठीक झालं. आता देवाले म्हणा, मले लवकर घेऊन जाय. बाई, असं बलकाईच बोलू नगस. तुले अजून लई जगायचं हाय. ह्या किसनासाठी आणि आपल्या लेकींसाठी. तेचं लगीन लावून दिलं म्हणजे सारं सरलं नाही. अजून तेचे तुले बायतपण करायचे आहेत. नातवाईले खेळवायचं हाय. अजून लय कामं बाकी आहेत. आज बोलली, ह्यापुढं असं कधी बी बोलू नगस. मी तुले आता ह्या झोपरीत एकटं ठुणार नाही. तुले बी माल्ल्या संग डोंगरगावले चाला लागीन. आणि ते बी कायमचं तुया भावाजवळ. त्या पांडुरंगाच्या आशीर्वादानं एवढी इस्टेट हाय की बहिणीले शेवट लोक पोचू शकीन. धुरपता. नाही र किसना, मी नाही तुया संग येऊ शकत. लगीन झाल्यावर सासरच बाईचं घर असतं. ती माप ओलांडून घरात आली की नवऱ्याच्या खांद्यावरून तिरडीवर स्मशानात जायचं असतं. माहेरची ती पाहुणी नसते. आणि पाहुणीन फकत 2 दिवस माहेरात चांगली वाटते. किसना. ते मले सांगू नगस, ह्या साऱ्या जुन्या गोठी आहेत. त्या मी मानत नाही. नवऱ्याचं म्हणशीन तर तो आधीच गेल्यावर. पोरग सावतर. आणि ते बी ह्या ढंगाचं तू ह्या चितेले आग बी देणार नाही. जगाची लाज वाटून आग बेली तरी बी असल्या पाप्याच्या हातून. आग लावून घेऊन तुले स्वर्ग भेटणार नाही. माया डोळ्यात तो कुस्यावानी खुपते. सरली आणि सगुणीच्या लग्नाचा खर्च मले त्याच्याकडून नको होता. पण काय करू, मले त्याले धडा शिकवायचा होता. नाहीतर माल्यावाच्या मले जड झाल्या नव्हत्या. आता तेच्या दिवईच्या साडी चोळीची जबाबदारी माली हाय. मी दिवईले ने आण करत जाईन तेईले. तुवा हा खावटीचा पैसा भेटीन तो दर साल बँकेत जमा करीन. जमा झाल्यावर डोंगर गावात तुया नावानं एक इठोबा रखुमाईचं देऊळ बांधीन. आता यळ घालू नगस.
चल आटटीप लवकर, निंग्याची तयारी कर. दुरपतेनं एका कापराच्या पिशवीत कपडे भरले. वाड्यात भेट घेऊन आली. जाता जाता पारावर जाऊन मारुतीचं दर्शन घेतलं आणि दोघं बहीण भाऊ डोंगरगावला परतले. येताना गावाबाहेरील आपल्या झोपडीजवळ दमनी थांबवली. आपल्या जुन्या मित्रांसोबत बराच वेळ गप्पा मारल्या. जुने मित्र म्हणजेच वड, आंबा, चिंच हेच त्यांचे सुखदुःखाचे सोबती होते. किसनानं आंब्याच्या झाडावर चढून आंबे काढले. दुरोपतेनं ते जमा केले. घरी आणून जवण घातली. आंबे पिकल्यावर किसनाच्या बायकोने भरपूर आंब्याचा रस केला. रसाला सोबती गरम गरम पुरणपोळ्या करून किसना व दुरपतेला गरम गरम पोटभर जेवू घातलं. किसना दर वर्षाला आपल्या भाच्यांना दिवाळी सणाला व आंब्याच्या रसाला आणायचा. त्यांचा आहुंचार पाहुंचार करून साडी चोळी देऊन त्यांची बोळवण करायचा. किसनाची बायको दुरपतेला आईप्रमाणे सांभाळायची. काही दिवसातच किसनाच्या मुलांना सुद्धा दुरपतेचा चांगला लळा लागला होता. ती 2 दिवसासाठी जरी पोरीकडे गेली तरी आत्या कधी येते म्हणून विचारायचे. तिची सारखी वाट बघायचे. असेच वर्षामागून वर्ष गेले. किसनाचे मुलं मोठी झाली. थोरला मुलगा शेती सांभाळू लागला. मधला किसनासारखाच कापसाचा व्यापार करू लागला. धाकट्या मुलीचं लग्न झालं. चांगली स्थळ बघून नारायण व विठोबाचं सुद्धा लग्न लावून दिलं. किसना आता सर्व कर्तव्यातून मुक्त झाला होता. त्यांनी ठरवलं, आता संसाराचा मोह सोडून राहिलेल्या आयुष्याचे सार्थक करायचे. काहीतरी पुण्य पदरात घ्यायचं. ठरल्याप्रमाणे किसना धूरपताला घेऊन तीर्थयात्रेस निघाला. सर्वात पहिले आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीला गेला. नंतर देहू, आळंदी असे एक एक करून महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील तीर्थ दोघे बहीण भावांनी केली. तब्बल 3 महिन्यांनी दोघं घरी परतली. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा वेगळाच भाव होता. एक प्रकारची तृप्ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. तिथून काही दिवसातच धूरपता आजारी पडली. किसनानं धूरपतेसाठी भरपूर पैसा खर्च केला. गावच्या वैद्यांची औषध घेतली. तिला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन गेला. मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवलं, पण काहीच उपयोग झाला नाही. तिचा आजार कुठल्याच डॉक्टरांच्या लक्षात आला नाही. धूरपता दिवसेंदिवस कमजोर होत चालली होती. तिला आपलं मरण डोळ्यांसमोर दिसत होतं. तिला रोज रात्री एक स्वप्न पडायचं. पंढरीचा विठोबा तिच्या स्वप्नात यायचा. कमरेवर हात ठेवून तिच्या पुढ्यात उभा राहून गालातल्या गालात हसायचा व धूरपतेला म्हणायचा, धूरपता, आता तुझं आयुष्य संपत आलं ह्या पृथ्वीवर. तुला फक्त काही दिवसच राहायचं आहे. यापुढे तुला पुनर्जन्म नाही. यापुढे तू स्वर्गातच राहणार, माझ्याजवळ कायमची. असं म्हणून विठोबा अदृश्य व्हायचा. सकाळी उठल्यावर झालेला सर्व प्रकार ती सर्वांना सांगायची. अशातच धूरपतेची तब्येत जास्तच बिघडली. तिला खाटेवरून उठताही येत नव्हतं. काही खायला होत नव्हतं. चमच्याने तोंडात दूध टाकावे लागे. पाणी सुद्धा चमच्यानेच पाजावे लागे. अशातच धूरपतेनं पोरींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. किसनानं भाच्यांना बोलावून घेतलं. पोरी आल्या. आईला भेटल्या. धूरपतानं पोरींना डोळे भरून पाहिलं. तिनं खुनेनं सांगितलं, माझ्या जाण्याच्या आधी सर्वजण जेवून घ्या. सर्वांनी धूरपतेची ही शेवटची इच्छा म्हणून 2-2 घास खाऊन घेतले. सर्वांच्या डोळ्यांतून अश्रूंचे पूर वाहत होते. रात्रीचे 12 वाजले. धूरपतेनं सर्वांना आपल्याजवळ बसायला सांगितलं. एक एक करून सर्वांवर नजर टाकली. काही वेळानं दाराकडे बघून गालातल्या गालात किंचित हसली. दोन्ही हात जोडले आणि ह्या जगाचा निरोप घेतला. ती अनंतात विलीन झाली. किसनानं विधीनुसार धूरपतेचं तेरवं केलं. दानधर्म, पूजापाठ केले. तिच्या अस्थी चंद्रभागेत नेऊन विसर्जित केल्या किसनानं. डोंगर गावात धूरपतेच्या खावोटीच्या पैशांनी धूरपतेतर्फे एक छान सुंदर विठोबा रुक्माईचं देऊळ बांधण्यास घेतलं. काही दिवसात देवळाचं बांधकाम पूर्ण झालं. किसनानं वाजत गाजत मूर्ती आणल्या. मूर्तीची स्थापना केली. तिथून महिनाभरातच किसनानंही देह ठेवला. तो ह्या जगातून कायमचा निघून गेला, आपल्या बाईजवळ.
ओ सैया, ये अग्नि की आखिरी किरण तेरी चढ़र बनी मेरी बहन। जल में मिलन अग्नि में विलाए, तेरा नूर अब हर जगह समाए। शांति पाथ पे चली मेरी रूह, शांति पाथ पे चली मेरी रूह।